जन आंदोलनाच्या प्रवाहामध्ये तुम्ही सगळे नवे साथी आमच्यासोबत जोडले जात आहात. त्या सगळ्या आनंदासोबत आज बुजुर्ग मंडळीसुद्धा आपल्यासोबत या प्रक्रियेमध्ये काही कृतिशीलता यावी, काही नवे आयाम आपण देखील या सगळ्या प्रक्रियेला देऊ शकतो अशा पद्धतीचा विश्वास देणारी मंडळी आपल्याला मंचावर आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आज ज्यांचं मार्गदर्शन होणार ते डॉक्टर सुनील कुमार लवटे, प्रख्यात लेखक. आणि तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या अर्थानं लवटे सरांना कुठून कुठंतरी सोशल मीडियामध्ये, पेपर्समध्ये किंवा आपण अनेकदा चर्चा करतो तेव्हा ज्यांची उदाहरणं सांगितली जातात, जसे की आता आपल्या सगळ्या चळवळीमधले जे काही भाग आपल्याला झालेले दिसतात तेव्हा सरांनी एक आशावाद आम्हाला दिला, फूट नाही फुटवा. खूप साध्या साध्या गोष्टी एवढ्या सोप्या पद्धतीनं सरांनी सांगितल्या आणि त्याचा एक फायदा असा झाला की जसं सुनीताईंनी आम्हाला पर्याय दिला की अरे तिथं तसं झालं तर मग इथं जागा आहे ना तुम्हाला. ह्या अशा सगळ्या गोष्टी देणारी आश्वासक मंडळी मला स्टेजवर दिसत आहेत. या सभेच्या अध्यक्ष सुनीती सूर, ज्या सातत्यानं आम्ही तर असं बघतो की मेधाताई सगळ्यांच्या वाटेला येत नाहीत, पण सुनीतीताई सावरीसारख्या आमच्या महाराष्ट्राच्या वाटेला राहिल्या. त्यामुळं ती एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. राज्याचे समन्वयक आहेत प्रसाद वाघवे, लवासाचं आंदोलन असेल किंवा ते ज्या भागात राहत आहेत तिथलं जे सेजचं आंदोलन आहे त्याच्यामधला एक तरुण त्यावेळेचा ते सर आज राज्याची सगळी जबाबदारी घेणारा एक महत्त्वाचा कार्यकर्ता अशा पद्धतीची ओळख युवराज गटकल आहेत. या ठिकाणी उस्मानाबादहून आले, राष्ट्रीय समन्वय म्हणून काम करतायत आणि किसान आंदोलनामध्ये त्याचबरोबर सर्वोदयाची पार्श्वभूमी असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं हे आंदोलनाचं काम पुढं जावं, नवे तरुण जोडले जावे त्यासाठी धडपडणारा युवराज या ठिकाणी. त्याचबरोबर ज्यांनी खरं तर 3 दिवस या सगळ्या आपल्या प्रशिक्षणाचा जो गाभा किंवा केंद्रस्थानी जे होते ते सासवडून आलेले आम्ही संवादी या संस्थेचे संस्थापक आणि आम्हा सर्व तरुण मित्रांचे खूप लाडके असे प्रशिक्षक श्रीकांत, लक्ष्मी, शंकर या सर्वांसाठी आपण पहिला जोरदार टाळ्या वाजवूया आणि तुमच्यासाठी त्याहून जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील 3 दिवस या प्रक्रियेला जोडले, मनपूर्वक जोडले. कुणी सर बळजबरी जबरदस्ती धरून आणलेले अशी कुठलीच गोष्ट या ठिकाणी लागू होत नाही, कारण सोशल मीडिया ती गोष्ट मांडतच नाही. त्या माध्यमातून जेव्हा अपील होतं तेव्हा सगळे बॅरियर कोसळलेले असतात. मी सुरुवातीलाच या सत्राचं स्वागत आणि प्रास्ताविक प्रसाद सरांनी करावं त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सुनील कुमार लवटे सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे श्रीकांत, लक्ष्मी, शंकर हे प्रशिक्षक साहेब या अख्ख्या शिबिराचे, त्यांनी खूप चांगली सत्र या ठिकाणी घेतलीत आणि या मुलांमध्ये खूप पॉप्युलर झालेत ते. जेव्हा आम्ही आता मनोगत ऐकली तर त्याच्यानंतर सुनीती सूर, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्रातली जी चळवळी प्रामुख्याने आघाडीवर राहिलेला लवासा असेल, वाघ मराठवाडी असेल, या सगळ्या चळवळीत ज्यांचा आधार सगळ्या चळवळींना मिळाला त्या सुनीताई. त्याचप्रमाणे आमचा युवा साथी युवराज गटकळ उस्मानाबादवरून येतो. त्याचप्रमाणे चळवळीत आल्यानंतर सातत्याने वेगवेगळी जी तरुणाची जी एनर्जी असते ती घेऊन प्रत्येक आंदोलनामध्ये आमच्यासोबत राहिला. किसान आंदोलनाच्या वेळेला ज्या वेळेला दिल्लीमध्ये आपला तंबू होता तर तो तंबू पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी सांभाळला आणि देशभरातून वेगवेगळ्या तुकड्या येत राहिल्या, त्यावेळेला त्यांच्यासोबत तिथे राहिला. आणि युवराज आणि मी अजून 3 जण साथी आम्ही पुण्यावरून किसान ज्योत यात्रा आम्ही घेतली. त्यानंतर मिट्टी कलश घेऊन त्या ठिकाणी आम्ही 13 दिवसामध्ये पळत रिले टाईप आम्ही सगळं 1450 किलोमीटरचं अंतर त्यावेळेला गाठलं होतं आणि किसान आंदोलनात जाऊन आम्ही सक्रिय सहभागी झालो होतो. तर सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आपल्याला आता हा योग आलेला आहे स्वागताचा, तर हे सगळे तरुण या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांनी आत्ता मगाशी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्या शिक्षकांनी देखील त्यांना पाठवलेलं आहे पण त्या आल्यानंतर या ठिकाणी रुळल्या आणि त्यांनी खूप आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. विशेष म्हणजे खूप त्यांना शिकता आलं. एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण जे आवश्यक आहे आणि कुठल्याही शाळा कॉलेजांमध्ये ते शिकवलं जात नाही, ते सगळं शिक्षण वेगळ्या प्रकारचं आणि ते खूप आवश्यक आहे. ते या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना घेता आलेलं आहे आणि एक चांगला माणूस बनायचं जे शिकवायला लागतं तर ते सगळं ह्या अभ्यासक्रमांमधून हद्दपार झालेलं आहे.
आणि तेच शिक्षण या ठिकाणी शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो. एक चांगला माणूस जर घडला तर निश्चितच त्याच्या आजूबाजूला जे काही अन्याय होणार आहेत तर स्वतःच्या पलीकडे विचार करणारा नागरिक ज्या वेळेला बनेल त्यावेळेला निश्चितच या देशामध्ये प्रगतीला सुरुवात होईल. ती प्रगती केवळ आर्थिक नसेल, अदानी अंबानीसारखी काही मुठभर लोकांची, तर ती तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जाणारी असेल. मुळातच या शिबिराची जेव्हा आम्ही हे ठेवलं की आपल्याला शिबिर घ्यायचं आहे NAPM-साठी, तर कुठलं काम करत असताना प्रत्येक संस्था असेल, संघटना असेल, काहीतरी स्वार्थ, जसं मागाशी यांनी सांगितलं की माझा काहीतरी स्वार्थ होता म्हणून मी आले, तर तसा आमचाही थोडासा स्वार्थ आहे की आज समाजामध्ये जे काही विस्फोटक वातावरण सगळं निर्माण केलं जाते आणि धर्माच्या आधाराने हा देश तोडण्याचं काम काही मुठभर भांडवलदारांना हाताशी घेऊन सगळी संसाधनं लुटण्यासाठी, मूळतः म्हणजे त्यांना धर्माशी काही घेणं नाही, त्यांना रामाशी काही घेणं नाही, त्यांना त्या ठिकाणची सगळी जी काही संसाधनं आहेत तर ती सगळी ओरबाडून त्यांच्या भांडवलदारांसोबत त्यांची दलाली खाऊन त्या ठिकाणी हस्तगत करायची आहे. तर अशा प्रकारचं हे संकट आहे आणि मग त्याच्यातूनच तुम्हाला जातीत लढवायचं, धर्मात लढवायचं, वेगवेगळ्या ह्याच्यातून तुम्हाला लढवत राहायचं, अशा प्रकारचे जे खेळ सुरू आहेत. तर हे समजून घेण्यासाठी एक जर जागरूक नागरिक आपण तयार करू शकलो, आम्ही मुठभर काही लोक हा विचार समजून घेतलाय, पण हाच विचार जर तुमच्यासारख्या तरुणांपर्यंत पोहोचवला आणि तुमच्यासारख्या तरुणांनी जर परत हजारो तरुणांपर्यंत, लाखो तरुणांपर्यंत जर आपण जाऊ शकलो तर निश्चितच जे विष आहे आपल्याला कळतं की बाबा तिथे साप बसलाय, त्याला हात लावला आणि तो जर चावला तर नक्की आपण मारणार आहे, तर ते विष आपल्याला कळतं. तर तशाच प्रकारचं हे विष आहे. हे विष जेव्हा लोकांना कळेल की बाबा ते विषारी आहे, ते विचार सगळे ते विषारी आहे आणि हे केवळ आपल्यालाच नाही, आपल्या देशालाही, आपल्या समाजाला मारत आहे, तर त्यावेळेला निश्चितच लोक जागरूक होऊन त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि त्यांना दूर ठेवतील. तर आमचा तोच उद्देश होता की एक प्राथमिक शिबिर ह्या तरुणांचं घ्यावं. खूप अगदी कार्यकर्त्यांचं ज्या पद्धतीने शिबिर होतं तसं न घेता हलकं फुलकं आणि तसंच स्वतःला समजून घेणारं, स्वतःचं शरीर समजून घेणारं, जेंडर समजून घेणारं, सेक्स समजून घेणारं आणि कशा प्रकारे त्याला आत्मसात केलं पाहिजे हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी 2 दिवसात सगळ्यांना शिकवलं, खेळातून शिकवलं. त्यामुळे मजा घेतली लोकांनी. त्याच्यानंतर पॉवर वॉकमध्ये त्यांनी जे शिकवलं की आरक्षण आणि बाकीचे जे मुद्दे आत्ता येत आहेत तर त्याच्यात सर्वसामान्य तरुण जो असतो तो म्हणतो का बाबा त्यांना आरक्षण मिळते, कशाला पाहिजे त्यांना आरक्षण. पण ज्यावेळेला त्यांनी ह्या मुलांनी तो गेम बघितला त्यावेळेला त्यांना कळालं की दलित महिला कुठे जाते, आदिवासी महिला कुठे जाते, शेतमजूर कुठे जातो आणि जे भांडवलदार आहेत ते कुठे जातात. बरं नुसते जात नाहीत तर ते जाताना त्या ठिकाणी अख्ख्या खुर्च्या त्या ठिकाणी व्यापतात की त्यांना गरजच नसते, एका खुर्चीवर एक माणूस बसतो, पण त्यावेळेला 4-4 खुर्च्या ते पकडतात. तर अशा प्रकारचा गेममधून त्यांनी दाखवून दिलं की समाजामध्ये कशा प्रकारची विषमता आहे आणि आत्ता जी गरिबीची आणि श्रीमंतीची जी काही दरी वाढत चाललेली आहे तर तिला कुठेतरी थांबवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. आंदोलनांचे मुलांमध्ये थोडासा गैरसमज होता की आंदोलन फक्त चांगल्या गोष्टींसाठीच केले जातात, तर थोडंसं त्याचं क्लेरिफिकेशन दिलं की आंदोलनं विरुद्ध बाजूने होऊ शकतात, तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. तर आंदोलनाच्या बाबतीत पण अजून आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये आपण अजून चांगलं शिकू. आत्ता आपण फक्त सुरुवात केली. खूप जर पहिल्याच दिवशी तुमच्या डोक्यावर ठेवलं तर त्या वजनाने परत तुम्ही त्या बाजूला फिरकणार सुद्धा नाही, असंही होतं कधी कधी. तर त्यामुळे आम्ही थोडीशी ती काळजी घेतलेली आहे. भविष्यामध्ये आपण परत भेटत राहू. एक चांगला संवाद करणारा ग्रुप या ठिकाणी प्राध्यापक संजय रेंदागळे या ठिकाणी आहेत सर. तर सरांनी खूप चांगली टीम त्यांच्या भागामध्ये बनवलेली आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहेत, खूप समजदार मुलं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक चांगला गट त्या ठिकाणी सक्रिय होईल आणि त्यांची मदत आम्हाला सुद्धा होईल, आमची मदत त्यांना होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा छोटा ग्रुप त्या ठिकाणी गट तयार झाला की त्याचं देश पातळीवरती नेतृत्व करणारं जे NAPM मेधाताईंसारखं आहे तर त्यांच्यासारखं मार्गदर्शन त्यांना सातत्याने राहिल्यामुळे याचे छोटे छोटे प्रश्न असतील ते सुद्धा आपण वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ही मुलगी बसली या ठिकाणी तर तिला प्रश्न पडला सर की माझ्या आजूबाजूची झाडं तोडत आहेत,
खरं म्हणजे एक फांदी पडली फक्त घरावरती आणि ते पत्रा फुटला, तर त्या माणसांनी फांद्या न तोडता डायरेक्ट झाडांचीच कत्तल करायला सुरुवात केली. तर तिच्या मनामध्ये ते हे झाले की बाबा तुम्ही झाडं का तोडताय. ती गेली भांडायला. तर त्यावेळेला तिला सांगितलं की तू फक्त खेळायचं काम करायचं, तू नाही ते बाकी विचारायचं नाही, तू काय करणार. तर आता ह्या शिबिरात आल्यानंतर ती जर प्रशिक्षित झाली, तिला जर ते सगळं नॉलेज आलं, तर ती त्यांना सांगू शकते की एक छोटी मुलगी सुद्धा काय करू शकते. आणि निश्चितच भविष्यात ह्या सगळ्या अशा प्रकरणांना आळा घालण्याचं काम हे सगळे तरुण करतील. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. प्रसाद सर, राज्याची जबाबदारी घेऊन चालताना कोल्हापूरसारख्या ठिकाणाहून जी ऊर्जा मिळते ती खूप महत्त्वाची आहे. आणि सातत्यानं शाहू महाराजांच्या ठिकाणी, म्हणजे खरं तर त्याही अर्थानं आपण शाहू महाराजांच्या ठिकाणीच आहोत आणि कोल्हापूर नगरी म्हणून सुद्धा एक मोठं बॅकअप जर बाबासाहेबांना त्यावेळी दिलेलं आहे कोल्हापूरनं, तर याही अंगानं आम्ही जबाबदारी मानतो असं कोल्हापूरकर की जेव्हा मरगळ येईल तेव्हा किमान कोल्हापूरकर, सातारकर, पुणेकर ही जी मंडळी आहेत यांनी या सगळ्या प्रोसेसची जबाबदारी घेऊन पुढे यायला पाहिजे, जागा द्यायला पाहिजे. कारण इथंच फुले शाहू आंबेडकर ही सगळी माणसं किंवा छत्रपती शिवराय ही सगळी माणसं आपल्या प्रश्नांना कसं भेटलं पाहिजे याचं उदाहरण बनून गेली. या निमित्तानं जे शिबिर झालेलं आहे त्या शिबिराचं अहवाल वाचन या शिबिरातली एक प्रशिक्षणार्थी रुचिता पाटील ते आपल्यासमोर आपल्या सगळ्या शिबिराचा अहवाल ठेवणार आहे. जिंदाबाद सर्वांना. साधारण 7 जून ते 9 जून असे 3 दिवसीय आपलं शिबिर, निवासी शिबिर होतं. प्रकृती भान ते संस्कृती भान. तर ह्या शिबिरासाठी जवळपास 40 विद्यार्थी सहभागी होते. एक साधारण 50 आकडा होतोय, पण 10 ते 12 मुलं येऊन जाऊन काही कारणास्तव होती, पण कंटिन्यू अशी 40 मुलं आपल्या या शिबिरासाठी होती. 6 जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं या शिबिरासाठी आली होती. त्यामध्ये 7 तारखेला 7 जूनला आपल्यामध्ये सकाळी नाव नोंदणी आणि ओळख सत्र झालं होतं. त्यामध्ये आपल्या इथं प्रमुख उपस्थिती म्हणून संजय मंगोसर होते, त्यामध्ये सीरत सातपुते मॅडम होत्या, त्यानंतर श्रीकांत सर होते, संजय रेंदाळकर सर होते. तर यांच्या उपस्थितीमध्ये स्वागत आणि ओळख सत्र झालं. त्यानंतर राजू बहाळकर या उद्घाटन सत्राचे प्रमुख अध्यक्ष होते. तर त्यांनी सत्र घेतलं होतं ह्या दिवसातलं पहिलं सत्र. तर ते म्हणजे स्वभानातून स्वतःची ओळख आणि आकर्षणांना आपण बळी न पडता या सत्तेला कसं तोंड दिलं पाहिजे याच्याबद्दल त्यांनी पहिल्या दिवशी सत्र घेतलं होतं. तर आणि ते अतिशय सुंदररित्या म्हणजे खेळाच्या माध्यमातून पहिलं सत्र त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर गाणी परिवर्तनाची या माध्यमातून संजय रेंदाळकर आणि बाकी शिबिरार्थींनी काही गाणी सादर करून त्यातून संवाद घेतला होता. त्यानंतर मी आणि माझे शरीर आणि त्याचबरोबर लिंग, भाव आणि जेंडर याविषयी श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी आपल्याबरोबर जवळपास अर्धा एक दिवस खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी असतील संवादातून वेगवेगळे विषय शिबिरार्थींपर्यंत पोहोचवले. त्यानंतर संजय मंगोसरांनी आंदोलन कशासाठी आणि का करावं किंवा NAPMची थोडक्यात ओळख, का NAPM मध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी मुलांशी संवाद साधला. आणि त्यातून एक ऊर्जा मिळाली, कारण इतके ज्येष्ठ व्यक्ती इतक्या उत्साहीरित्या आमच्याशी संवाद साधतात हे बघून आम्हालाही एक ऊर्जा मिळाली. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन ह्या शिबिराचा पहिल्या दिवसाचा समारोप झाला होता. त्यामध्ये आपल्या शिबिरार्थींनी वेगवेगळे कलागुण दाखवून आपलं एक स्वतःला प्रोत्साहन दिलं होतं. त्यामध्ये गाणी असतील, डान्स असतील, परत काहींनी स्वतः रचलेल्या कविता देखील सादर केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 जूनला सकाळी ॲरोबिक्स, योगा हे अमोल पाटील यांनी घेऊन एक सकाळची सुरुवात एक चांगली केली होती. त्यानंतर श्रमदान करून स्वच्छता आपण ह्या भागाची केली होती, जेणेकरून शिबिरार्थींना एक चांगली सवय लागू दे आणि इथून गेल्यानंतर ही सवय कायमरित्या लागावी यासाठी. त्यानंतर त्या 8 जूनचं पहिलं सत्र जे श्रीकांत सरांनी घेतलं होतं पॉवर वॉक. ह्या खेळाने प्रत्येक शिबिरार्थींचे अक्षरशः डोळे उघडले गेले होते, कारण यामध्ये विषमता आहे, परत स्त्रियांची समाजात असलेली स्थान आहे. तर हे सगळं आपल्याला त्या एका खेळातून बऱ्याच गोष्टी किंवा बरेच शेड जे म्हणतो ना आपण या समाजातले, तर ते लक्षात आले होते. आणि ह्या समाजातील नागरिकाचे म्हणजे प्रत्येक आपण आता म्हणतो प्रत्येक शेड आहे त्या समाजामध्ये, तर ते कुठल्या स्तरावर आहेत आणि त्यांची आता सध्या अवस्था काय आहे, तर हे आपल्याला त्या खेळातून
समजलं होतं. त्यानंतर गटचर्चा घेण्यात आली होती, तंत्र आणि मंत्र, हे देखील श्रीकांत सरांनी कंडक्ट केलं होतं. त्यामध्ये 2 विषय दिले होते, आंदोलन आणि धार्मिक ताणतणाव किंवा सत्य धार्मिक स्थिती. तर खूप आश्वासक अशी चर्चा झाली, त्यातून बरेच मुद्दे समोर आले. त्यानंतर शिबिरासाठी सदिच्छा म्हणून राजू शिपूरकर आणि इंद्रायणी पाटील हे मधल्या काळात येऊन गेले. त्यांनी छान विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याचबरोबर गाणी सुद्धा घेतली होती. त्यानंतर राईट फॉर इन्फॉर्मेशन हे योगिनी खानविलकर ज्या ॲडव्होकेट आहेत आणि ज्यांनी नर्मदा बचाव आंदोलनामध्ये मोठं योगदान दिलं होतं, तर त्यांनी शिबिरार्थींशी संवाद साधून बरीच चांगली माहिती आणि जे लॉचे विद्यार्थी ज्या पद्धतीने काम करतात किंवा चळवळीला हातभार लावतील अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या रीतीने आणि सोप्या शब्दात PPTच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर स्वामी सरांनी आणि त्यांच्या टीमने संविधानाचे कीर्तन, तर हा विषय एक घेऊन मी आणि संविधान हा विषय थोडक्यात घेऊन आमच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर सुनीताताईंनी आपल्याला NAPM आणि आंदोलन कशासाठी याबद्दल आणि त्यांनी सुंदर अशा त्यांच्या अनुभवातून त्यांचे काही किस्से असतील, आठवणी असतील हे सांगून आपल्याला आंदोलनाबद्दल माहिती दिली होती. आणि आपल्याबरोबर 3 दिवस त्या मार्गदर्शक म्हणून राहिल्या आहेतच. आणि त्या दिवशी 8 जूनच्या सत्राची दिवसाची शेवट ही शॉर्ट फिल्म मधून केली होती आपण. ते संजय रेंदाळकर सरांनी घेतले होते. त्यामध्ये आता आपण लहान मुलांशी संवाद कसा साधला पाहिजे किंवा प्रत्येक वयोगटाशी कसा आपण संवाद घेतला पाहिजे ह्याचं एक ट्रेनिंग आपल्याला थोडक्यात त्यावेळी मिळालं होतं. 9 जून शेवटचा आजचा दिवस. आजच्या दिवसाची सुरुवात ही योगा आणि ॲरोबिक्सने मी आणि अमोलने केली होती. आणि त्यानंतर श्रमदान घेतलं होतं. ह्यामध्ये आपण आज 4 नारळाची झाडे देखील लावली आणि हा एक वेगळा अनुभव आपण घेतला होता. त्यानंतर प्रकृतीभान हा विषय घेऊन पर्यावरण आणि आपण यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड सर आपल्या भेटीला सकाळी आले होते. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बारीक सारीक माहिती त्यांनी आज आपल्याला दिली पर्यावरणाबद्दल. आणि एक कृतीशील म्हणून आपण काय करू शकतो यातून आपल्या सगळ्यांचे एक डोळे उघडले असे मला ह्या सत्रातून एक वाटलं. त्यानंतर सुजय मोरे यांनी पर्यावरण लढे आणि भविष्य हे वेबसाईट आपल्याला कुठल्या उपलब्ध होऊ शकतात या माध्यमातून त्यांनी आपल्याशी संवाद साधला. PPTच्या माध्यमातून त्यांनी आपल्याशी चर्चा केली. त्यानंतर स्वभान चाचणी ही आपल्या विनय सरांनी घेतली होती. एक वेगळा असा अनुभव मिळाला यातून. कधी आपण ह्या माध्यमाचा विचार देखील केला नव्हता की एका चित्राच्या माध्यमातून आपण इतके विचार घेऊ. म्हणजे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी खूप काही आपल्याला सांगून गेली. यानंतर समारोपाच्या आधी जे सेशन झालं आत्ताच की आपल्या सगळ्यांचा या शिबिराबद्दल एकंदरीत अनुभव की तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. कारण हे सगळं जे केलं हे आपल्यासाठी केलं होतं. त्यामुळं एक ग्रुप अभिप्राय किंवा सेशन झालं. त्यानंतर आता हा शिबिराचा समारोप आपल्या सर्वांच्या उपस्थितीतून होतोय. यामध्ये शिबिर प्रमुख म्हणून संजय रेंदाळकर सर होते, निवास प्रमुख अशोक वरुटे होते, भोजन प्रमुख अमोल पाटील होते आणि कार्यालय प्रमुख रेश्मा खाडे होती. या सर्वांचे मी देखील आभार मानते आणि अहवाल जाहीर केला असेल. धन्यवाद सर. मी NAPM जाताना पहिला मला माहीत नव्हतं हे नेमकी भानगड काय आहे. लांबून बघत होतो आम्ही सातत्यानं, वेदाताई अशा चमकायच्या सातत्यानं कुठे दिसायच्या. तर आज गंमत काय झाली बघा. निवासचं काम अनुभव शिक्षा केंद्राचा मुलगा बघायला लागलेला आहे, जेवणाचं काम संविधान संवादक बघायला लागलेलं आहे, अहवाल मासूमची फेलो बघायला लागलेली आहे. हे जे चित्र या ठिकाणी दिसते बहुतांश जबाबदारी इथं रावसाहेब इथं आलेले आहेत, ते राष्ट्रसेवा दलाचं शेतकरी आंदोलनाचं काम करतायत. ही बिरादरी ज्या पद्धतीने सर एका मंचावर यायला लागते ना, जोपर्यंत तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अस्वस्थ असलेले लोक त्यांना काहीतरी आश्वस्त करण्याची जी प्रोसेस आहे ती आम्हाला सर युवकांच्या स्तरावर या मंचावर दिसते आहे. त्यामुळं याला अधिक वेळ देण्याचं साधारण आम्ही तरुणांनी इथं जे या सगळ्या सभागृहात आहेत ते सगळ्यांनी ठरवले. आणि संपूर्ण क्रांतीचं 50वं वर्ष त्यावेळेला असं काहीतरी या निमित्तानं घडतंय. वर्ध्यात पण एक खूप सुंदर कार्यक्रम होता आणि सर आमच्या गावी आले तेव्हाही आम्ही लोकनायक पुस्तक प्रकाशन केलं. आणि आज ही एक संधी, कारण श्रीकांत या पुस्तकाचा संकलक त्या दिवशी आपल्यासोबत नव्हता आणि जे काही कार्यक्रम होते त्याची व्यस्तता एवढी आहे ना सर की आम्ही त्याचा स्कोअर मोजतो 501, 502, 503 असं त्याचं शिबिराचं जे सातत्यानं फुल टाईम काम सुरू आहे. आणि घराचं नाव सुद्धा संविधान ठेवलेलं आहे.
असा ध्येयवेडा माणूस या निमित्तानं आहे. त्यामुळे सर मी तुम्हाला पुनरावृत्ती आहे, पण जेपींना आपण किती वेळा नमस्कार करायचं थोडे. त्यामुळे विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण सगळ्यात पहिला अभिवादन जेपींना करू पुस्तकाच्या माध्यमातून. वाजूया. याच्याही अगोदर जी पुस्तक प्रकाशनं आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली आहेत, कार्यकर्त्यांना लिहायला लावलेलं आहे, तर त्यातलं 24वं पुस्तक आहे. या निमित्ताने इथूनही पुढे ही मालिका सुरू राहणार आहे. आणि आपल्याकडे इथं सर सुजय मोरे आहेत आणि युवराज पण आहेत दोघं. आम्ही NAPMला प्रॉमिस केले की यावर्षी मेधाताईंचं आपण अशा पद्धतीचं एक चांगलं पुस्तक याच्यापेक्षा मोठं बनवायचं असं आम्ही थोडं आमच्याशीच संकल्प केलेला आहे. थँक्यू सर. या कार्यक्रमासाठी लवटे सर प्रामुख्याने इथं आहेत. मी कोमलला विनंती करतोय की तिनं सरांना सुखी करणारा बुद्ध हे पुस्तक देऊन आपल्या या परिवारामध्ये त्यांचं स्वागत करावं. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवूया. मी या निमित्तानं इथं सभागृहामध्ये सगळ्यांना विनंती करतोय की लवटे सर साधारणपणे 30 ते 25 मिनिटाची मांडणी करणार आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर सुनीताई अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील, युवराजभाई आपले आभार मानतील आणि राष्ट्रगीतानं आपण या शिबिराचा समारोप करणार. मी लवटे सरांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. शिबिर संयोजक संजय, माझे शेजारी श्रीकांत, सुनीतीताई, विनयजी, युवराज, प्रसाद आणि तुम्ही सर्व माझे तरुण मित्र आणि मैत्रिणी. मला असं सांगण्यात आलं आहे की मी तुमच्याशी या शिबिराच्या समारोप प्रसंगाच्या निमित्ताने साने गुरुजी सेनानी अशा विषयावर मांडणी करावी. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपण 9 जून 2024ला या शिबिराचा समारोप करतो आहोत. हा दिवस असा आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अनेक छोटी मोठी परिवर्तनं या भारताने बघितली. स्वातंत्र्यपूर्व काळात पण पाहिली आणि स्वातंत्र्योत्तर काळात पण पाहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात साने गुरुजींसारखा एक स्वतंत्रता सेनानी वेगवेगळ्या आंदोलनांचं नेतृत्व करायचा आणि स्वातंत्र्यपूर्व भारताची बांधणी मशागत, स्वातंत्र्याची मशागत करण्याचं काम साने गुरुजींनी वेगवेगळ्या आंदोलनातून, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रयत्नातून केलेलं तुम्हाला दिसेल. स्वातंत्र्योत्तर काळात तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळ्या संघटना ज्या पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात होत्या आणि काही संघटना या स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्या. कोणती लोक चळवळ असते किंवा लोकसंघटन असते त्याचं एक मोठं व्यवच्छेदक लक्षण असतं की ते आपल्याला स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकवतं. म्हणजे नेहमी असं सांगितलं जातं की स्वार्थ आणि परमार्थ या ज्या 2 गोष्टी आहेत, स्वार्थ कळायला अक्कल लागत नाही. म्हणजे आपलं हित कशात आहे हे कळायला फार विचार करायला लागत नाही. पण दुसऱ्याचं हित करायचं म्हटल्यावर माणूस 4 वेळा विचार करतो. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. अशी शिबिरं काय काम करतात तर स्वतःच्या पलीकडे बघायला शिकवतात किंवा स्वतःकडेच नव्याने पाहायला पण शिकवतात, असं माझं स्वतःचं आठवलेलं आहे. मी इथे या स्काउट बंगल्यामध्ये, ह्याला पूर्वी स्काउट बंगला म्हणायचे, आता ते स्काउटचं प्रशिक्षण केंद्र आहे. तुमच्यापेक्षा लहान असताना म्हणजे साधारण या मुलाच्या वयाचं असतानापासून इथे मी येतो आहे. बरीच शिबिरं इथं केलेली आहेत आणि आयुष्यात तर शिबिरं केलीत असं सांगायला हरकत नाही. म्हणजे मला अगदी स्थूल रूपाने आठवतं असं की शाळेमध्ये असताना स्काउटचं शिबिर, कॉलेजमध्ये गेल्यावर NCCचं शिबिर, कॉलेजमध्येच असताना बाबा आमटेंची श्रमदान छावणीमध्ये, त्यानंतर आणखीन पुढे कोयना भूकंपामध्ये,
नंतर आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायणच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये मिसा बिसा असं सगळं जेलमध्ये जाणं वेळोवेळी अशा सगळ्या उपक्रमातून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याची घडण झालेली आहे. मी फक्त 75 वर्षाचा तरुण आहे. तारुण्य हे वयावर नसतं, तारुण्य हे वृत्तीवर असतं, मनावर असतं आणि तुमच्या मानसिक घडणीवर असतं. मी तुम्हाला साने गुरुजी सेनानी अशी थीम घेऊन का सांगणार आहे, तर ही सगळी मंडळी ज्या वेगवेगळ्या लोकसंघटनेचं काम करतात ते एका अर्थाने व्यापकरित्या ते साने गुरुजींचंच काम आहे किंवा साने गुरुजींच्या स्वप्नातील भारताचंच काम आहे असं मानायला हरकत नाही. तुम्हाला माहीत आहे की साने गुरुजींचं जीवन तुम्ही जर पाहिलं तर 1899 साली त्यांचा जन्म झाला आणि 1950ला ते गेले. अगदी अवघं 51 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं, 50च म्हणा. त्या 50-51 म्हणजे 5 दशकाच्या सुमारे काळात या माणसांनी जे वेगवेगळं संघटनात्मक काम केलेलं आहे ते पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की माणसांनी एकच एक काम करू नये. एकच एक काम करू नये याचा अर्थ असा की आपल्याला सगळं जग बदलायचं असेल तर जगाच्या ज्या ज्या गरजा असतात त्या त्या गरजांसाठी आपण छोटी मोठी कामं सतत करत राहिलं पाहिजे. साने गुरुजी तुम्हाला माहीत आहे की कोकणात जन्मले. कोकणातलं दारिद्र्य त्या काळातही प्रचंड होतं, आत्ताही प्रचंड आहे. म्हणजे परवा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या प्रकृतीमध्ये, ज्या निसर्गामध्ये, ज्या परिस्थितीत राहताना त्याचे प्रचंड प्रभाव माणसावर होत असतात. मी एक छोटं उदाहरण सांगतो की परवा लोकसभेची निवडणूक झाली. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडून आले आणि तिकडे कोकणामध्ये नारायण राणे निवडून आले. इकडे ते काँग्रेस पक्षातून निवडून आले, तिकडे ते भाजपमध्ये निवडून आले. कोणत्याही लोकशाही देशामध्ये वेगवेगळे पक्ष असलेच पाहिजे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा, पण पक्षवैविध्य असेल तरच तो देश लोकशाही प्रधान असतो. एकपक्षीय देश झाला की तो एक चालकांवरती म्हणजे हुकुमशाहीकडे हळूहळू जातो. लोकशाहीचा पाया काय आहे असं जर मला विचाराल तर मतवैविध्य हे लोकशाहीचा बळकट पाया आहे. म्हणजे सिंगापूरसारखा छोटा देश आहे, 65 साली स्वतंत्र झाला, तेव्हापासून तिथे एकच पार्टी आहे, पाप नावाची, PAP. पाप ह्या शब्दावर जाऊ नका, तो PAP म्हणजे पीपल्स ॲक्शन पार्टी. या पार्टीचं सरकार तिथे कम्युनिस्ट दार्जिलिंग सरकार आणि ते सरकार तिथे काम करतं. आपल्याकडे असं तुम्हाला दिसत नाही. आपल्याकडे देश स्वतंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली, पडली, आली, अविश्वास ठराव झाले आणि परत लोकशाही मात्र मजबूत राहिली. लोकशाहीवर पण संकट आली, ती आपण दूर केली. मी परवाच्या एका निवडणुकीचं उदाहरण सांगेन की आपण ज्या परिसरात राहतो त्याचा आपल्यावर कसा प्रभाव असतो. तर तुम्ही आता कोल्हापूरून आलात, हे माझे मित्र धाराशिवहून आलेले आहेत, उस्मानाबाद, बार्शी वगैरे असा प्रदेश तुम्ही पाहिलात तर कोकणाचीच ती दुसरी आवृत्ती आहे. म्हणजे कोकणामध्ये जसं दारिद्र्य तसं त्या भागात पण कमी पर्जन्यमान आणि दरडोई उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. कोल्हापूर आणि कोकण असा जेव्हा विचार करू त्या कोकणामध्ये समृद्धी नाही, कोल्हापूरमध्ये मात्र समृद्धी आहे. म्हणजे मी नेहमी कोल्हापूरच्या समृद्धीचं वर्णन असं करतो की कोल्हापुरात क्वाड्रुप्लिकेट व्हाईट मनी म्हणजे चौपट पांढरा पैसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळते. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वजा करा. पण ह्या 3 जिल्ह्यांच्यामध्ये भरपूर पैसे मिळतात
साखरेचा पांढरा पैसा, ऊसाचा पांढरा पैसा, दुधाचा पांढरा पैसा, कोंबडीचा पांढरा पैसा, अंड्यांचा पांढरा पैसा, सगळे पांढरेच पैसे. पण एकही पैशाचा कर त्या पैशाला नाही. आणि मी 1 रुपया मिळवला तर मला 1 पैसा कर द्यायलाच लागतो. असं आपल्याकडे कराचं पण विषम चित्र आहे. म्हणजे या लोकांसाठी मी सांगायला बरं का की करामध्ये पण समानता केव्हा तरी आली पाहिजे अशासाठी. तर परवाच्या इलेक्शनमध्ये 2 चित्र मला पाहायला मिळाली. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज इथले आत्ताचे निवडून आल्यानंतर निकाल ऐकायला, पाहायला, नाचायला, मिरवणूक काढायला अक्षरशः हजारो लोक होते. कोल्हापुरात किती हजारो लोक होते. आणि सिंधुदुर्गला माझे मित्र निवडणूक अधिकारी होते, ते त्या दिवशी रात्री बोलताना मला सांगत, ते कोल्हापूरचे, त्यांनी सांगितलं की अहो तुम्हाला सर खरं वाटणार नाही, नारायण राणे निवडून आले तर निकाल ऐकायला कोणीही नव्हतं. हां, ते एकटे आणि त्यांचा एक कार्यकर्ता हे दोघंच होते. निकालानंतर ते म्हटले मी गावात गेलो, एकही बॅनर नाही, एकही फटाका नाही, काही नाही. मी म्हटलं असं का? तर कोकणातली माणसं सतत कष्टकेंद्रित असतात आणि त्यांना अशी चैन, वेळेची चैन, पैशाची चैन, फटाक्याची चैन परवडत नाही. त्यांना दारिद्र्याचं भान असल्यामुळे ते वेळेच्या काटकसरीपासून पैशाच्या काटकसरीपर्यंत आपल्या जगण्याची शैली विकसित त्यांनी केलेली. मी तुम्हाला का सांगतो? आपल्या भारतामध्ये सर्व प्रकारचं वैविध्य आहे. साने गुरुजींना याचं पुरेपूर भान होतं. त्यामुळे साने गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये जी कामं केली ती कामं अगदी वेगवेगळ्या स्तरावर होती. एक तर तुम्हाला माहीत आहे की साने गुरुजी हे विद्यार्थी असतानाच्या काळापासून अत्यंत विचारशील असे विद्यार्थी होते. म्हणजे वाचनाचा प्रचंड छंद त्यांना होता. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मोबाईल बघाच. मी काय असा कडबीड काढत नाही बरं का, मोबाईल बघू नका, मोबाईलने तुमची पिढी काय म्हणे रसातळाला गेली वगैरे असलं मी काय म्हणणार नाही. मी फक्त काय म्हणेन, मोबाईल वाचा पण विवेकाने वाचा. मोबाईलचा अधिक चांगला वापर करा. आणि मोबाईलसारखं साधनच नाही, मनुष्य विकासाचं मोबाईलसारखं साधनच नाही. मी तर मोबाईल समर्थक मनुष्य आहे आणि मी तुमच्यापेक्षा जास्त तरुण आहे असं मगाशी म्हटलं ना, म्हणजे 75 वर्षाचं तरुण. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीवर उभे आहात किंवा तुमचं भविष्य ज्या तंत्रज्ञानावर उभं आहे त्या तंत्रज्ञानाचं तर मी मास्टरच आहे. म्हणजे वेब साहित्य, म्हणजे आता तुम्हाला साहित्यामधल्या परी माहीत आहे की एक होतं वाङ्मय, म्हणजे पूर्वी माणूस श्रुत आणि स्मृती याच्यावरच जगायचा. म्हणजे ऐकायचा, बोलायचा, लिखाण नव्हतं आपल्याकडे. आपण स्मरणात ठेवलेलं दुसऱ्या पिढीला दिलं आणि ते आपल्यापर्यंत चालत आलं. वेद कसे आले तर ते असे आपल्यापर्यंत आलेले दिसतात. मग नंतर आपण लिहायला लागलो. मग लिहायला लागल्यानंतर मुद्रण आलं. मुद्रणानंतर मुद्रणाचं तंत्रज्ञान बदललं, मग मोबाईल आला वगैरे. ही आपली प्रगती आहे. या प्रगतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की वेब लिटरेचर आलं, म्हणजे मौखिक साहित्यापासून इंटरनेट लिटरेचरपर्यंत साहित्याचा मोठा प्रवास दिसेल. आणि मी इंटरनेट लिटरेचरवर 2010 साली 700 पानाचा प्रबंध लिहिला, असं मला काहीतरी आठवतं. वय वर्ष 60 त्यावेळी लिहिलं, तेव्हा वय वर्ष 60 होतं. त्यामुळे तंत्रज्ञान ह्याला मी कधीच नकारात्मक पद्धतीने बघत नाही. ते अत्यंत सक्रिय असं साधन आहे. आणि साने गुरुजी आज असते तर कदाचित त्यांनी ते वापरलं पण असतं. जसं गांधीजींनी घड्याळ वापरलं तर त्या काळचं यंत्र जे होतं, गांधीजी घड्याळ वापरतात ह्याचंच लोकांना आश्चर्य वाटायचं, कारण ते यंत्राच्या विरोधी होते. म्हणून साने गुरुजींनी त्यांच्या तुमच्या वयात असताना
जगाचं सगळं तत्त्वज्ञान वाचून काढलेलं होतं. म्हणजे मी असं म्हणेन की काही मुलं ना ती इतकी वाचनप्रेमी असतात की ती कमी वयात वाचून वाचून प्रौढ होतात. जसं मी अलीकडे म्हणतो की मोबाईलमुळे बालवाडीचा मुलगा पण प्रौढ होतो, कारण तो इतकं सगळं बघतो की त्याचं जग एकदम बाय डिफॉल्ट असं विकसित असतं, सर्वस्पर्शी असतं. तसं साने गुरुजींनी स्वतःला त्यांच्या विद्यार्थी दशेत असताना वाचनाने स्वतःला घडवलं. तर मी तुम्हाला सांगेन, या शिबिरातून एक विचार पण तुम्ही घेऊन जावा की साने गुरुजीची 125वी जयंती आहे ना, तर किमान आयुष्यात 125 पुस्तकं तुम्ही वाचत आयुष्यात. मी लगेच वर्षात असं म्हणत नाही, पण आपण एक संकल्प करूया की आपण शिबिराला गेलो होतो साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्त, आणि एक कोणतरी ग्रस्त आले ते म्हणले की आयुष्यात किमान 125 पुस्तकं तुम्ही वाचा, आणि ती पुस्तकं अशी वाचा की वाचा आणि तुमच्याकडे ठेवा. म्हणजे लायब्ररीतून आणून वाचू नका, विकत घ्या, वाचा, संग्रह करा, ग्रंथालय करा. असं साने गुरुजींच्या घडणीमध्ये जसा पुस्तकांचा वाटा मोठा, तसा त्यांच्या आईच्या संस्काराचा, शिक्षकांच्या संस्काराचा असा मोठा वाटा आहे. मी साने गुरुजींचं एक म्युझियम बऱ्याच वर्षांपूर्वी वडघरला केलेलं आहे. ते करत असताना मला जे कळालेले साने गुरुजी ते वेगवेगळ्या स्तरावर मला कळत गेले. म्हणजे शिकत असताना आपण, आता तुम्ही सगळी मुलं स्वतःला गरीब वगैरे मानत असाल. श्रीमंत मुलगा पण स्वतःला गरीबच मानतो. त्या गरिबीची, श्रीमंत मुलाच्या गरिबीची कथा तुम्हाला माहीत असेल, ऐकली कधी? एका श्रीमंत मुलाच्या गरिबीची कथा, की एका मुलाने, शिक्षकांनी सांगितलं त्यांना निबंध लिहा गरिबी, तर त्यांनी लिहिलं तर की माझी आई इतकी गरीब आहे की तिला माझ्याकडे बघायला वेळ नाही, माझी आई इतकी गरीब आहे की तिला ड्रायव्हर परवडत नाही, माझे बाबा इतके गरीब आहेत की 4 गाड्या असून मला गाडीत बसवत नाहीत, वगैरे वगैरे. ही त्याच्या गरिबीची कल्पना. प्रत्येकाची गरिबी वेगळी असते. साने गुरुजींनी बघितलेली गरिबी मात्र ती कोकणातली गरिबी होती. त्यामुळे त्यांना भान होतं की आपण कसं जगायचं, कसं वाढायचं, याचं भान आईने संस्काराने दिलं तर, शिक्षकांनी संस्काराने दिलं तर. साने गुरुजी ज्या पालघरच्या शाळेमध्ये शिकत होते, तिथे मी काही संशोधनासाठी त्या म्युझियमच्या गेलो होतो. तर त्या पालघरच्या शाळेमध्ये त्यांचं रजिस्टर असतं, एक शाळेचं, आपण शाळेत जातो ना, आपलं एक जनरल रजिस्टर असतं. मी साने गुरुजींच्या काळातलं रजिस्टर बघितलं, तर त्यांच्या रकानेसमोर काय लिहिलं होतं की अमुक एक इयत्तेमध्ये पांडुरंग सदाशिव साने ह्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, आणि पुढे कारण लिहिलं की शाळा फी न भरता आल्यामुळे शाळा सोडली. म्हणजे गरिबीतून ते शिकले हे त्या छोट्या पुराव्यावरून तुम्हाला सिद्ध होईल. असा गरिबीतून शिकणारा मनुष्य एकदम समाजहितैषी कसा होतो, तर परिस्थितीची जाण हे त्याचं प्रमुख कारण असलेलं दिसेल. नंतर ते कॉलेजमध्ये गेले, MA झाले, तत्त्वज्ञानामध्ये झाले, आणि ते शिक्षक झाले. त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला समाज घडवायचा आहे, तर त्याचं साधन हे शिक्षकच आहे. तुम्हाला सर्वांना असं लक्षात येईल की तुमचे आईबाबा पण शिक्षकांसारखे आहेत, आणि तुमच्या शिक्षक शिक्षिका पण आईबाबांसारखे आहेत. पण शिकत असताना असं लक्षात येतं आपल्याला की कुणाचं गारूड, कुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो, आईबाबांचा का शिक्षकांचा? आता या वयात तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्यावर कुणाचा जास्त, तुमच्या घडणीमध्ये कुणाचा जास्त प्रभाव आहे? आईबाबांचा. कारण बरोबर आहे, मी असं बघत होतो कोण शिक्षक असं म्हणतं का, आणि असं म्हटलं असतं तर मी त्याला क्रॉस क्वेश्चन केलं असतं. तुमची पिढी आणि आमच्या पिढीमध्ये एक मूलभूत फरक आहे. साने गुरुजींची पिढी, साने गुरुजींच्या नंतरची पिढी आणि तुमची पिढी. तुमची पिढी आहे याला मी सावलीतली झाडं म्हणतो.
सावलीतली झाडं म्हणजे गरिबी असेल, पण तुलनेने 50ची गरिबी आणि 2024ची गरिबी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणजे तुम्ही बिन चपलाचे चाललात का कधी? आठवत नसेल. एकच कपडा आठवडाभर घातला का? माहीत नसेल. पेन्सिल अखंड तुकडे तुकडे करून वापरले का? माहीत नसेल. पेन एक वर्षभर वापरल्याचं माहीत नसेल. ही गरिबी भारतात होती. साने गुरुजी ज्या काळामध्ये शिकत होते त्या काळचा भारत असा गरीब होता, खरोखर गरीब होता. म्हणजे बिन साबणाची आंघोळ आठवते का तुम्हाला? आमच्या पिढीने बिन साबणाचीच आंघोळ आणि घासून. गरीब होता देश. साने गुरुजी ज्या काळामध्ये मोठे होत होते त्या काळचा भारत खरोखरच गरीब होता. अशा गरिबीतून जाणीवेनी ते शिक्षक झाले, कारण त्यांच्या पुढे आईवडिलांच्यापेक्षा ती जी पिढी होती स्वातंत्र्यपूर्व काळातली आणि स्वातंत्र्यानंतर साधारणपणे 70पर्यंतची, मी असं पाहतो की स्वातंत्र्याच्या अलीकडे 30 वर्ष आणि पलीकडे 30 वर्ष असा जर भारत तुम्ही पाहिला तर त्या भारतावर शिक्षकांचा प्रभाव फार मोठा होता. 90 नंतर शिक्षकांचा प्रभाव कमी झाला आणि पालकांचा प्रभाव वाढला असं साधारण चित्र आहे. साने गुरुजींना असं वाटायचं की आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं तर आपल्याला शिक्षक होता आला पाहिजे. मग मला स्वतःला असं आठवतं की मी पण आधी प्राथमिक शिक्षक, मग माध्यमिक शिक्षक, मग कॉलेजचा शिक्षक, मग युनिव्हर्सिटी टीचर, मग जगातल्या 20-25 देशात शिकवणारा शिक्षक, प्राचार्य आणि काय काय बरंच सोडून देते. माझ्या काळामध्ये मला असं वाटायचं माझ्या पिढीची घडण, साने गुरुजींची घडण आणि माझी घडण एका अर्थाने समान पद्धतीने समांतरपणे चालत आलेली, की आम्हाला शिक्षक हे रोल मॉडेल असायचे आणि शिक्षकांच्या तर प्रचंड श्रद्धा असायची. ती खरं म्हणजे पुनरुज्जीवन त्याचं तुमच्या काळात झालं पाहिजे. म्हणजे तुमच्यापैकी कोण शिक्षक झाला तर मला जास्त आवडेल. बघा, विचार करून बघा, शिक्षकासारखा व्यवसाय, शिक्षकासारखी जबाबदारी, शिक्षकासारखा आनंद, शिक्षकासारखी प्रतिष्ठा कुठल्याच व्यवसायाला नाही, हे मी अनुभवाने तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याचं एक छोटं उदाहरण मी नेहमी सांगतो की शिक्षक असणं शहरात पण, मी कोल्हापूरच्या सिटी बसमध्ये बसतो ना, बस भरलेली असते आणि मी जातो तर कोणतरी उठतं आणि सर बसा म्हणतं. इतरांना नाही म्हणत, मला म्हणतात फक्त. का तर मी कोणतरी पालक असतो, कोणतरी विद्यार्थी असतो, कोणतरी ओळखणारा असतो. शिक्षक नावाची जी प्रतिमा आहे त्याचं एक रोल मॉडेल साने गुरुजींच्या समोर. त्यांना असं वाटायचं की आपण शिक्षक झालं पाहिजे, म्हणून ते अंमळनेरच्या प्रताप विद्यालयामध्ये शिक्षक झाले. आणि शिक्षक झाले, नुसते शिक्षक नाही झाले, त्या प्रताप विद्यालयामध्ये अंमळनेरच्या एक वसतिगृह चालायचं. त्या वसतिगृहाचे ते रेक्टर म्हणजे अधीक्षक होते. म्हणजे शाळेत पण शिकवायचे आणि वसतिगृह पण सांभाळायचे. मी पण असं बरेच वर्ष काम केलेलं, अजूनही करतो. खरं म्हणजे मी शिक्षक पण आहे आणि म्हणजे साने गुरुजींनी एकच वसतिगृह चालवलं. मी तर शेकडो वसतिगृह महाराष्ट्रातले, अनाथ आश्रम, रेमानंद वगैरे, हे सगळं रोल मॉडेल साने गुरुजींचंच आहे बरं का, माझं काही नाही त्यात. तर साने गुरुजींनी प्रताप विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये काम करताना काय काय केलं तर ते एक छात्रावास नावाचं दैनिक चालवायचे. पहाटे 4ला उठायचे आणि मुलांसाठी रोज, आता ही तुम्ही पोस्टर्स लावलीत ना, असं एका नोटीस बोर्डवर 4 कागद रोज ते लावायचे. मुलांना पण लिहायला लावायचे, स्वतः पण लिहायचे. अशी साधारणपणे एक 3 वर्षाची छात्रालय दैनिकं आता मी संपादित सध्या करायला लागलो. माझ्या काय लक्षात येतं ते बघत असताना की साने गुरुजींची अशी धडपड असायची की मुलं चांगली घडली पाहिजे. मग ते चरित्र लिहायचे,
घटनांवर भाष्य लिहायचे, पुस्तकाचं परीक्षण लिहायचे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपली मुलं फुलली पाहिजेत असा त्यांचा प्रघात असायचा. मग कविता शिकवली तर कवितेचं रसग्रहण लिहायला लावायचे, कुणाला निबंध लिहायला लावायचे, कुणाला कथा लिहायला लावायचे. असं अगदी काही नाही जमलं ना तर त्या छात्रालय दैनिकामध्ये काही मुलांच्या नावाखाली असं लिहिलेलं आहे, संग्राहक. संग्राहक म्हणजे नुसतं उतरून काढलंय आणि त्याच्याखाली मला स्वतःला आठवतं म्हणजे मी लेखक कसा झालो असं जर केव्हा तरी माझं कुणी चरित्र लिहिलं आणि मला विचारलं तर मी असं सांगेन की माझा पहिला छापलेला जो लेख होता तो संग्राहक होता. म्हणजे त्याच्याखाली संग्राहक म्हणून माझं नाव होतं. काय होतं तर गीतांजलीच्या एका अध्यायाचं भाषांतर माझ्या शिक्षकांनी लिहून मला काढायला सांगितलं होतं आणि ते एका साप्ताहिकामध्ये त्यांना छापायचं होतं आणि खाली माझं नाव लिहिलं. आणि मग एक आठवड्याभराने ते मला ते छापलेला अंक घेऊन आले आणि मी जागतिक लेखक झालो. जागतिक लेखक म्हणजे लेखक झालं लौकिक अर्थाने. तर लेखक होणं हे साने गुरुजींचं स्वप्न की त्यांना असं वाटायचं की आपण चांगलं शिकवलं पण पाहिजे आणि आपल्याला चांगलं लिहिता पण आलं पाहिजे. त्यामुळे साने गुरुजींनी आयुष्यभर लिहिलेलं आहे. किती लिहिलं साने गुरुजींनी म्हणजे अंमळनेरच्या छात्रालय दैनिकाच्या निमित्ताने सुरू झालेलं लेखन. म्हणजे तुम्ही कधी साने गुरुजी म्युझियममध्ये गेलात ना तर त्यांचं एक चरित्र म्हणजे साने गुरुजींनी कशावर लिहिलं सगळं. आमच्या काळामध्ये आम्ही जेव्हा शिकत होतो तर विनयना ते माहीत असेल, आमच्या काळामध्ये एकच छापाच्या वह्या सगळीकडे विकल्या जायच्या. त्याला शांती वही म्हणायची, शांती ब्रँड अशी एक वही असायची आणि ती महाराष्ट्रभर चालायची. साने गुरुजींचं सगळं लेखन हे नोटबुकमध्ये आहे. म्हणजे गृहपाठाच्या वह्या आपल्या असतात ना त्याच्यावर साने गुरुजींचं सगळं लेखन आहे. अशा कितीतरी वह्या मी त्या काळामध्ये मिळवल्या त्या कुठून आणि त्या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत. साने गुरुजी त्या छात्रालयामध्ये लिहायचे. पुढे असं लक्षात आलं त्यांना शिकवत असताना 7-8 वर्ष शिकवल्यानंतर की हे मोनोटोनस काम आहे. म्हणजे पाट्या टाकायचं काम आहे. तेच ते रोज टोल वाजला की वर्गात जायचं, त्याच मुलांना शिकवायचं, तेच शिकवायचं. माणसं नवी दृष्टी घेऊन जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा त्यांना तेच काम करण्यात काही रस असत नाही. म्हणून साने गुरुजींच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला असं दिसेल की ते अंमळनेरला एकीकडे प्रताप विद्यालय म्हणजे प्रताप शेठ नावाचे मोठे श्रीमंतग्रस्त होते त्यांच्या शाळेत होते आणि त्यांची एक मिल होती अंमळनेरमध्ये. आता कल्पना करा माणसं किती मोठी असतात की आपण ज्या संस्था चालकाच्या शाळेत आहोत ज्याची आपण भाकरी खातो त्याच्याच विरुद्ध लढण्याचं सामर्थ्य आणि धैर्य साने गुरुजींनी दाखवलं. म्हणजे त्या प्रताप विद्यालयातील कामगारांचं संघटन या साने गुरुजी नावाच्या की ज्यांचं वर्णन लोक असं का करतात मला माहीत नाही की रडवा लेखक असं सतत करत आलेलं आहे. पण तुम्हाला मी सांगेन की साने गुरुजी रडवा लेखक होते. खरं आहे की रडवण्याचं प्रचार आजही तुम्ही साने गुरुजींचं काही वाचा ते हृदयस्पर्शी असतं. हृदयस्पर्शी लिहिणं ही लेखकाची सर्वात मोठी कसोटी असं मी मानतो. तर त्यांनी अंमळनेरच्या त्या कामगारांचं संघटन केलं आणि त्यांना पगारवाढ मिळवून दिली असं तुमच्या लक्षात. म्हणजे त्यांच्या सेनानीपणाची सुरुवात कुठून झाली तर ज्या गावामध्ये म्हणजे नोकरी सोडायला लागली, शिक्षकाची नोकरी सोडायला लागली पण 72 त्याच काळामध्ये त्यांनी काँग्रेस नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं. म्हणजे तो काळ साधारणपणे 20 ते 30चा असलेला होता. अरे असू दे झोपून असतो छोटं बेटर तू झोप बेटर तू काही डिस्टर्ब होऊ नको, तू अजिबात डिस्टर्ब होऊ नको. आणि तुम्ही त्यांच्याकडे कशाला लक्ष देता? माझं लक्ष आहे ना त्याच्याकडे, मी योग्य वेळी त्याला जागा करेन. असं तर साने गुरुजींनी
प्रताप फॅक्टरीमध्ये कामगारांच्या संघटनानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करायला सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1920 सालापासून म्हणजे गांधींचं चरित्र तुम्ही पाहिलं तर गांधीजी 1915पर्यंत दक्षिण आफ्रिकेत होते. 15ला ते भारतात आले 1915ला. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या प्रकारे स्वातंत्र्याचे प्रयोग त्यांनी केलेले होते तो एक मोठा विषय आहे. पण तसे छोटे छोटे प्रयोग गांधीजींनी 2015 ते 20 या काळात केले. सगळा भारत पाहिला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथली गुलामी संपायची असेल. म्हणजे त्यांनी त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतली गुलामी संपवलेली होती आणि त्यांना भान होतं की गुलामी म्हणजे काय. गुलामी म्हणजे एक साधी कसोटी आहे गुलामीची, की आपल्या इच्छेप्रमाणे ज्या वातावरणात जगता येत नाही ते वातावरण म्हणजे गुलामी. म्हणजे उदाहरणार्थ घर, तुम्हाला मान्य आहे का मी काय म्हणतो ते? घर ही गुलामीची जागा आहे. पण म्हणजे भारतातलं घर, युरोपातली घरं अशी नाही आहेत. युरोपातली घरं कळायला लागलं की मुलांना ती मोकळी करतात. म्हणजे मी जग बघितलेला मनुष्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की भारतातली मुलं आणि जगातली मुलं यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. म्हणजे ह्या दोन मुलांचा अपवाद सोडला तर तुम्ही सगळे 16-18 वयाची मुलं, कोणी 20 आहे, 22 असेल. जगामध्ये साधारणपणे कळायला लागलं की म्हणजे काय तर स्वप्न पडायला लागणे, कविता करायला लागणे. बरोबर ना? मला छान छान स्वप्न पडायची पहाटे विशेषतः. आणि बहुतेक अक्षतेच्या वेळी कोणतरी उठवायचे अशी स्वप्न असायची. अशा स्वप्नांची मोठी गंमत असते, ती प्रत्येकाच्या जीवनात येते. मोठं होणं याचं लक्षण काय आहे तर गुलामीची जाणीव होणं. साने गुरुजींना असं लक्षात आलं की या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर समाजातल्या सगळ्या वर्गातील लोकांना गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे. 1920 ते 30 या काळामध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींच्या कायदेभंगाच्या चळवळीमध्ये प्रबोधनाचं मोठं काम केलेलं दिसेल. परत 30ला कायदेभंगाची चळवळ विशेषतः मिठाच्या सत्याग्रहानंतर जी सुरू झाली त्यामध्ये साने गुरुजी अधिक सक्रिय तुम्हाला झालेले दिसतात. साने गुरुजींची त्या काळातली सक्रियता म्हणजे 30 ते 36 असं एक आपण काळ पाहू. त्या काळामध्ये साने गुरुजी कोणाचं नेतृत्व करतात तर साने गुरुजी शेतकऱ्यांच्यामध्ये जातात, साने गुरुजी कामगारांच्यामध्ये जातात, साने गुरुजी महिलांच्यामध्ये जातात, तरुणांच्यामध्ये जातात. आणि साने गुरुजींच्या भाषणांच्यामध्ये अशी एक प्रचंड शक्ती असायची की ते बोलायला लागले म्हणजे दिसताना शामळू दिसायचे, मऊ दिसायचे. पण ऐकणारे असे सांगतात की ते बोलायला लागले की त्यांचा आवाज अशी म्हणजे काळ जसा जाईल तशी पट्टी त्यांची चढत जायची आणि आवाज चढत जायचा आणि तो अत्यंत हृदयस्पर्शी व्हायचा आणि अपील करण्याची फार मोठी ताकद त्यांच्या भाषणांच्यामध्ये असायची. म्हणजे हजारोंचा जनसमुदाय. म्हणजे त्या म्युझियममध्ये तुम्ही वडघरच्या गेलात ना तर एक मी असं चित्र लावलेलं आहे. काही साने म्हणजे असे मागे हात करून उभे आहेत आणि भाषण करतात. समोर हजारोंचा जनसमुदाय उभा आहे. पण ते जितका काळ भाषण करत तितका काळ बांधून ठेवण्याची प्रचंड ताकद त्यांच्या भाषण शैलीमध्ये असायची. आणि कारण काय होतं त्याचं तर त्याचं कारण मित्रांनो एकच होतं की ते हे हृदयचे ते हृदय. म्हणजे प्रत्येक ऐकणाऱ्याची तार त्यांच्या हृदयाशी जोडली जायची. म्हणून असं सांगितलं जातं की फैजपूर काँग्रेसचं अधिवेशन 36 साली
जे फैजपूरला झालं खानदेशामध्ये, त्याच्या सर्व संघटनांचा प्रचार म्हणजे त्याच्या बांधणीचं काम कुणी केलं असेल सगळ्यात जास्त? साने गुरुजींनी केलेलं. म्हणजे इतर अनेक लोक होते, द्वाभकर्णी होते, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री होते, देशपांडे होते, कर्नाटक सिंह वगैरे बरीच मंडळी होती. पण साने गुरुजींचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. त्या फैजपूर काँग्रेसमध्ये हजारो शेतकरी खानदेशमधून गाड्या करून आलेले तुम्हाला दिसतात. हे गाड्या म्हटल्यानंतर माझ्या आणखीन एक गोष्ट छोटी लक्षात आली की साने गुरुजी सेनानी कसे, तर ते ज्या अंमळनेरमध्ये राहत होते ना, तर त्या अंमळनेरची जी नगरपालिका होती त्यावेळची, त्या नगरपालिकेने त्यावेळी एक टोल लावलेला होता, कर. तुम्हाला माहिती आहे की गांधीजींनी जी अनेक आंदोलनं केली, त्या आंदोलनांमध्ये करबंदी नावाचं एक आंदोलन होतं. आता आपण टोल विरोधी आंदोलन करतो ना, तसं ते आंदोलन होतं. किती मजेशीर घटना आहे पहा. म्हणजे विषमता नावाची गोष्ट आपल्या सगळ्या आंदोलनाचा पाया काय आहे? सगळी जी लोक आंदोलन आहेत वेगवेगळी, मग ते धरणग्रस्तांचं असू दे, विस्थापितांचं असू दे, शेतकऱ्यांचं असू दे, महिलांचं असू दे, वेश्यांचं असू दे, देवदासींचं असू दे, अनाथांचं असू दे, अपंगांचं असू दे, ही सगळी जन आंदोलनं जी असतात ना, ती मूलतः विषमतेचा विरोध करणारी आंदोलनं असतात असं तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे भारतामध्ये विषमता वेगवेगळ्या प्रकारची, लैंगिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे. त्या काळामध्ये अंमळनेर नगरपालिकेने एक कर बसवला, टोल, त्याला टोलच म्हणायचे त्या काळामध्ये. त्या टोलचं वैशिष्ट्य काय होतं की ज्या गाड्यांना रबरी चाक असेल, रबरी म्हणजे टायर ज्याला असेल, टायर, त्यांना कर नाही. कर कोणाला? ज्या गाडीला लाकडी चाक असेल त्याला कर. आता पहा की रबरी टायर असलेली गाडी आणि लाकडी टायर असलेली गाडी, यातली श्रीमंताची कुठली असेल आणि गरिबाची कुठली असेल? लाकडाची असेल ती गरिबाची, रबराची असेल ती श्रीमंताची. साधी गोष्ट आहे. कर कुणाला? लाकडी चाकाला, रबरी चाकाला माफ. पूर्वीच्या काळामध्ये कर हे जो जास्त शोषित असेल त्याला कर जास्त असायचे. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह का केला होता? त्याचा पायाच तो होता की मीठ हे मूलभूत सत्व आहे माणसाचं. भाजीत मीठ नसेल, आमटीत मीठ नसेल तर ते बेचव असतं. चव जीवनाला जी येते, जिभेला चव येते, ती मिठामुळे येते, क्षारामुळे येते. साने गुरुजींनी टोल नाक्याच्या बाहेर 200 बैलगाड्या उभ्या केल्या आणि टोल विरोधी आंदोलन केलं. बाळासाहेब खेर त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते, त्यांनी मध्यस्थी केली आणि मग साने गुरुजींचं ते आंदोलन संपलं. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी हे कळायला तुम्हाला सर्वसामान्यांच्याबद्दल कणव उपजत असायला लागते. अशी शिबिरं काय शिकवतात असं जर मला तुम्ही विचाराल किंवा मला काय शिकवलं अशा शिबिरांनी, तर बियॉन्ड द सेल्फ, स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकवलं, स्वतःच्या पलीकडे विचार करायला शिकवलं आणि आपल्यापेक्षा जास्त गरीब जे आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी कृती आयुष्यभर आपण करत राहायची, असा एक साधा विचार साने गुरुजींचा सेनाने आपल्याला सतत देत असताना दिसतो. पुढे साने गुरुजींनी स्वातंत्र्य आंदोलनात कायदेभंगाची चळवळीचं नेतृत्व केलं आणि ते अनेकदा जेलमध्ये गेलेले. धुळ्या जेलमध्ये अनेकदा ते होते. मी धुळे जेल बघून पण आलेलो आहे. बऱ्याच जेलमध्ये मी राहून आलेलो असल्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी, म्हणजे कोल्हापूरच्या जेलमध्ये मी राहिलेलो आहे, येरवड्याच्या जेलमध्ये मी राहिलेलो आहे आणि आता तर माझ्या जेलच्या प्रवासामुळे आता माझ्याकडे अशी एक शक्ती पण आलेली आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या जेलचा आता मी प्रमुख पण झालेलो आहे.
म्हणजे मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकाराने मला एक अशी काय म्हणू पद दिलेलं आहे 98 सालापासून, की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कस्टोडियल इन्स्टिट्यूशन असतात, म्हणजे जिथे अपराधी लोकांना ठेवलं जातं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, नंतर जी शासन यंत्रणा आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. त्यामुळे मी एकाच वेळी सज्जनांच्यावर पण लक्ष ठेवतो आणि दुर्जनांच्यावर पण लक्ष, म्हणजे अपराध्यावर पण लक्ष ठेवतो आणि चौकीदारावर पण लक्ष ठेवतो. अशी अवस्था कामाच्या निमित्ताने माझ्याकडे. त्यामुळे जेलमध्ये आम्ही किती सुधारणा केल्या, म्हणजे तुम्हाला हे खरं वाटणार नाही की आता जेलमध्ये जाणं, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जेलमध्ये जाणं ही फार सुखाची गोष्ट आहे. तुम्ही प्रयत्न करा चांगल्या अर्थाने, म्हणजे चोरीबिरी करून जाऊ नका. पण पूर्वी जेलमध्ये जाणं म्हणजे भीती असायची, आता जेलमध्ये भीती नाही. आता जेलमध्ये माणसासारखं वागवलं जातं. म्हणजे मला चांगलं आठवतं ना, मी सिंगापूरला वारंवार जातो एका कामासाठी शासनाच्या, आणि मी एकदा असं तिथल्या अधिकाऱ्यानं म्हटलं की मला इथलं जेल बघायचं आहे, आणि मी जेल बघायला सिंगापूरचं गेलो. तर तुम्हाला खरं वाटणार नाही की ते जेल मला वाटलंच नाही, म्हणजे मला खरंच वाटलं नाही की हे जेल आहे. तर त्या जेलचं वैशिष्ट्य काय होतं की एका खोलीमध्ये गेलो तर तो जो अपराधी होता तो सहकुटुंब राहत होता. जेलमध्ये सहकुटुंब म्हणजे बायको, त्याची मुलं, टी व्ही, फ्रीज वगैरे सगळं त्याच्या घरामध्ये होतं जेलमध्ये. जग अपराध्याकडे पण मानवतेनं पाहतं, जग अपराध्याकडे पण मानवतेनं पाहतं. जगाची अशी धारणा आहे की अपराध्याला पण विकासाची संधी दिली पाहिजे, जशी आपण मोदींना दिली. तर अपराधी सुधारतो, मग तो घटनेला नमन करायला लागतो. तुम्ही फोटो बघितले, तर संधी दिली पाहिजे आपल्याला. साने गुरुजींनाही माहीत, साने गुरुजी जेलमध्ये होते त्या काळामध्ये आणि आत्ताच्यामध्ये. हां, तर मी सांगत होतो की आत्ताच्या जेलमध्ये काय काय फायदे आहेत. तर आत्ताच्या जेलमध्ये भत्ता मिळतो, म्हणजे तुम्ही जेलमध्ये राहता म्हणून पैसे आम्ही देतो, तुम्ही जेलमध्ये राहता म्हणून 100, 200, 500 रुपये देतो. नंतर ते 200, 500 रुपये खर्च करायचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं. नंतर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्हाला शिक्षकाचं काम दिलं जातं, तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टरचं काम दिलं जातं, नर्स असाल तर नर्सचं काम, शेतकरी असेल तर शेतकऱ्याचं काम. पूर्वी सगळ्यांना कारण नसताना भांडवल लावायचे. मी म्हटलं हे काय चाललं आहे की ज्याला जे कौशल्य आहे त्याचा वापर करा ना. नंतर जन्मठेप झाली तर आता आम्ही सगळ्यांना कंपल्सरी ग्रॅज्युएट करतो, म्हणजे दूरशिक्षण त्यांच्यासाठी सुरू केलं आहे. म्हणजे आता जेल ही नंदनवनं झालेली आहेत माणसाची, आणि त्यामुळे एकदा जेलमधून माणूस या नव्या तुरुंगात येतो तेव्हा त्याला वाटतं की अरे हे जेलपेक्षा हे जग भयंकर आहे, ते जास्त चांगलं आहे, ते निष्पापांचं जग आहे, पाप्यांचं जग आहे, अशी जाणीव हळूहळू त्याला व्हायला लागते. मी तुम्हाला हे गमतीनं जरी असलं तरी गांभीर्याने अशासाठी सांगेन की आपलं जग हे डिव्हायडेड. एक अपराध्याचं जग आहे, ते अपराधी सज्जन आहेत, ते बाहेर असतात, आणि जे बिचारे आपलं निरपराधपण सिद्ध करू शकत नाही ते जेलमध्ये असतात. साने गुरुजी ज्या काळामध्ये जेलमध्ये होते ते काय अपराध नव्हता, ते राजकीय बंदी होते. मग राजकीय बंदी आणि बंदी याच्यामध्ये पण फरक होता त्या काळामध्ये. पण राजकीय बंदी असायचे, त्यांना सवलती असायच्या. म्हणजे साने गुरुजींना काय काय सवलत होती, तर त्यांना लिहायचं साहित्य मिळायचं, त्यांना पुस्तकं आणायची परवानगी होती, लेखन साहित्य आणायची परवानगी होती, इतरांना फळं मिळायची नाहीत, राजबंद्यांना फळं मिळायची. म्हणजे तिथे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास अशी क्लास सिस्टीम जेलमध्ये आज पण आहे. म्हणजे आजमध्ये तुम्ही आमच्या जेलमध्ये गेलात ना, तर आज आमच्याकडे अंडा बरॅक आहे. अंडा बरॅक म्हणजे जिथे सूर्यप्रकाश नसतो अशी कोठडी असते, आणि जिथे माणूस दिसत नाही अशी एक कोठडी असते. सूर्यप्रकाश पण नाही
आणि माणूस पण नाही. तीच त्याला शिक्षा. माणसाला सगळ्यात मोठी शिक्षा कोणती? शहाणी आई मुलाला मारत नाही, शहाणी आई अबोला धरते. अबोला धरणारी आई सगळ्यात शहाणी आहे. तसं आपल्या जीवनामध्ये पण आहे. साने गुरुजी ज्या काळामध्ये जेलमध्ये होते तर ते जेलमध्ये इतरांची इतकी कामं करायची, स्वतः तर भरपूर करायचेच पण इतरांची पण करायचे. म्हणजे कंपल्सरी ज्यांना सक्त मजुरी असायची त्यांना 1 किलो ज्वारी दळायला लावायची. काही लोकांना जमायचं नाही, मग साने गुरुजी म्हणायचे तुझं पावशीर मी दळून देतो. साने गुरुजींचं हेल्पिंग नेचर, मदतीचं नेचर हे तुरुंगामध्ये लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. नंतर त्या काळामध्ये प्रवचनं व्हायची जेलमध्ये पण. ते पूर्वीचं स्वातंत्र्यपूर्व काळातलं जेल होतं ना, त्या जेलमध्ये साने गुरुजींची कितीतरी पुस्तकं मित्रांनो ही जेलमध्ये लिहिली गेलेली आहेत. म्हणजे मी नावच सांगतो तुम्हाला. भारतीय संस्कृती जेलमध्ये लिहिलं आहे, चिनी संस्कृती जेलमध्ये लिहिलं आहे, इस्लाम संस्कृती जेलमध्ये लिहिलं आहे, कितीतरी सुदेशपत्र जेलमधून लिहिलेले आहेत. अनेक पुस्तक. खरं म्हणजे भारतातलं सगळ्यात श्रेष्ठ साहित्य म्हणजे नेहरूंचं ग्लिम्पस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री जेलमध्ये लिहिलेलं आहे. आमच्या तर्कतीर्थशास्त्रांनी कम्युनिझमवरची समीक्षा जेलमध्ये लिहिलेली आहे. असं किंवा समाजवाद नावाचं जावडेकरांचं पुस्तक हे जेलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. अशी कितीतरी खरं म्हणजे जेलमध्ये लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास हा कदाचित तुमच्या भविष्य काळाचा एक संशोधनाचा विषय असू शकेल. साने गुरुजी गीतेची प्रवचनं ऐकायचे आणि लिहून काढायचे. विनोबा तिकडं बोलायचे आणि लिहायचे आणि परत विनोबांना दाखवायचे. यात दुरुस्ती आहे. आज आपण जे गीतेचं प्रवचन नावाचं पुस्तक विनोबांचं वाचतो ना, ते लिहिलेलं आहे मात्र साने गुरुजींनी. म्हणजे लेखनिक त्याचे साने गुरुजी आहेत. असं साने गुरुजींनी जेलमध्ये पण संघटनात्मक काम म्हणजे सेनानी पण तिथे पण त्यांनी काम केलेलं आहे. जेलमध्ये असलेले साने गुरुजी साधारणपणे 33च्या दरम्यान बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर 33 ते 36 हा काळ संघटनेचा आहे. त्या काळामध्ये काँग्रेस नावाचं साप्ताहिक सुरू करतात. 36 नंतर भारतामध्ये एक रॉयवादी चळवळ सुरू होते. रॉयवादी चळवळ म्हणजे की मानवेंद्र रॉय नावाचे ग्रस्त भारतामध्ये आलेले होते 35च्या दरम्यान आणि त्यांनी जगातल्या साधारणपणे 7-8 देशांच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली क्रांती केली होती. त्यात रशिया होता, मेक्सिको होता, चीन होता, जर्मनी होती. अशा अनेक देशांच्यामध्ये ज्यांनी सशस्त्र क्रांती केली होती. अशी एक भारतीय परत 35च्या दरम्यान भारतात येतात. कम्युनिस्टांशी मतभेद होत आणि 36च्या काँग्रेसमध्ये ते भाषण करत आहेत. त्या भाषणाचं सगळ्यात वैशिष्ट्य आपल्याला जोडणारं असं आहे की भारतामध्ये समाजवादी पक्षाची जी स्थापना झाली किंवा विचाराची मुहूर्तमेढ जी आहे ही 36च्या फैजपूर काँग्रेसमध्ये. म्हणजे फैजपूर काँग्रेस हे साने गुरुजींचं एक फार मोठं जीवनातलं यश आहे असं मी मानतो की त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, पटेल आणि गांधी यांच्या विरोधामध्ये त्यावेळच्या तरुणांनी संघटित शक्ती निर्माण करून सुभाषबाबूंना नंतरच्या काळामध्ये निवडून आणलं की ज्याच्यामध्ये गांधीजींना असं बदलायला लागलं की म्हणजे जयप्रकाश काँग्रेसमधून बाहेर जातात, मानवेंद्र रॉय काँग्रेसमधून बाहेर जातात, नरेंद्र देव काँग्रेसमधून बाहेर जातात, लोहिया काँग्रेसमधून बाहेर जातात आणि समाजवादी पक्षाची स्थापना होते. या समाजवादी पक्षाला साने गुरुजींनी आपला प्राण मानलेला आहे. 36 ते 50 हा जो 15-16 वर्षांचा काळ आहे साने गुरुजींच्या जीवनाचा, हा साधारणपणे मला असं वाटतं रूढ अर्थाने की त्यांनी वाङ्मय आणि प्रबोधन याकडे जास्त लक्ष दिले. याच काळात ते मंदिर मुक्तीचं आंदोलन करतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या 36 खाजगी देवळांचं रूपांतर सार्वजनिक देवळात करतात. त्या देवळांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेशाची परवानगी देतात आणि मग शेवटी ते 1950
48 ते 50च्या दरम्यान विठ्ठल मंदिराच्या मुक्तीची चळवळ चालू होती, की ज्या विठ्ठल मुक्तीच्या चळवळीमध्ये त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं होतं. त्या उपोषणाची कथा अशी आहे की महात्मा गांधींनी त्यांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही हे आमरण उपोषण थांबवावं, कारण त्याच्यामुळे जनमत विचलित झालेलं आहे, संवेदनशील झालेलं आहे आणि तुम्ही थांबवावं. तर त्यांनी असं सांगितलं की मी माझ्या हरिजन बांधवांना शब्द दिलेला आहे की माझा प्राण गेला तरी चालेल आणि माझ्या प्राणाचा बळी देऊन जर तुम्हाला मंदिर प्रवेश मिळणार असेल तर त्याचंही विसर्जन करायची माझी तयारी आहे. महात्मा गांधींचं पण न ऐकणारे साने गुरुजी हे अत्यंत कठोर, कधीकधी साने गुरुजी मेणाहून मऊ असायचे आणि कधीकधी दगडापेक्षा कठोर असायचे. त्यांचं ऐकलं नाही त्यांनी, महात्मा गांधींचं ऐकलं नाही आणि उपोषण चालू ठेवलं. मंदिर मुक्तीची कथा अशी आहे की न्यायालय बडव्यांच्या विरुद्ध निकाल देतात आणि महाराष्ट्र सरकार, त्यावेळचं द्वैभाषिक सरकार, शासनाचा निर्णय मानून मंदिर मुक्तीचा प्रवेश करतात आणि गणपतराव तपासे, तुम्ही आता पाहता कार्तिक आणि आषाढी यात्रेला महाराष्ट्राचा एक मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पूजेला जातो. ती परंपरा साने गुरुजींच्या उपोषणाने निर्माण झाली. गणपतराव तपासे हे त्यावेळचे मागासवर्गीय मंत्री, नंतर पुढे राज्यपाल पण झाले. ते मला आठवतं की 1976ला वगैरे केव्हा तरी ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते आणि तेव्हा त्यांच्याकडे मी काही कामानिमित्त म्हणजे असं चिठ्ठी बिट्टी घेऊन नाही, वशिला बिशील लावायला नाही, काहीतरी सामाजिक कामालाच गेल्याचं मला आठवतं. तर ही जी मंडळी होती यांनी सर्वसामान्यांना मंदिर मुक्तीचा अधिकार दिला आणि आज आपण सहजपणे ज्या देवळांच्यामध्ये जातो त्याच्यामागे साने गुरुजींचा हात आहे, त्याच्यामागे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींचा हात आहे. म्हणजे सोरटी सोमनाथचं मंदिर हे तर्कतीर्थांनी खुलं केलेलं तुम्हाला दिसेल. त्या काळची सगळी विचारक मंडळी होती, ही कृतिशील विचारक होती. मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगणार आहे की तुम्ही नुसते विचारक बनू नका. म्हणजे नुसतं विचारवंत होणं याला काही अर्थ असत नाही. विचाराला कृतीची जोड पाहिजे. साने गुरुजी मोठे सेनानी का, तर त्यांनी सतत एका हत्याराला दुसरं हत्यार, एका साधनाला दुसरं साधन जमवत त्यांनी स्वातंत्र्याची मांडणी केलेली दिसेल. 48ला पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा वाढदिवस आपण जेव्हा साजरा केला तेव्हा साने गुरुजींनी साधना नावाचं साप्ताहिक 15 ऑगस्ट 48ला सुरू केलं आणि त्यात पण त्यांनी एक सदर त्या काळात सुरू केलं होतं. त्याचं पहिलं नाव होतं प्रांत भारती, नंतर त्याचं नाव आंतरभारती झालं. साने गुरुजी किती मोठे होते, तर त्यांना त्या काळात असं वाटायचं की सगळ्या भाषांना जोडल्याशिवाय भारत एक होणार नाही, सगळ्या राज्यांना जोडल्याशिवाय भारत एक होणार नाही. आज आपण असं पाहतो 2024 साली की भारताच्या राज्यामध्ये भिंती उभ्या करायच्या आणि आपली केंद्रीय सत्ता टिकवायची असं जे राजकारण आहे त्याला साने गुरुजींच्या मार्गानेच मिळू शकतो. तो काय मार्ग आहे, तर संघटनांचं एकीकरण, देशाचं एकीकरण, भाषांचं एकीकरण, जातींचं एकीकरण, माणसाचं एकीकरण. अशा पद्धतीने जर आपण एक गोप गुंफायचं ठरवलं तर मला असं वाटतं की ते या शिबिराची जी खरी थीम आहे की जन आंदोलनांचे समन्वय, संघर्षाद्वारे परिवर्तन, हा विचार घेऊन ही सगळी मंडळी ज्या प्रकारचं काम करतात त्याचा पाया साने गुरुजींसारखे जे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते, लेखक होते, साहित्यिक होते, वक्ते होते, त्यांनी केलेला आहे. तो आदर्श आपण मानू आणि भविष्यकाळात वाटचाल करू असं आवाहन करतो आणि माझं भाषण. साधारणपणे जो पट आहे सरांच्या भाषणाचा, साने गुरुजी आणि त्याच्यानंतर जे आम्ही सुनीताईंना पण बोललो होतो त्यांच्या भाषणामध्ये काल ताईंनी आंदोलनाचा सगळा भाग बोलल्या आणि साने गुरुजींचं जे 125 या कोपऱ्यामध्ये जो आपला बोर्डचा भाग आहे तो मात्र आज म्हणजे पूर्णपणे ज्या
कन्सेप्टला आपण घेऊन निघालो होतो. त्या शिबिराचा जो समारोपाचा भाग आहे तर खूप चांगल्या पद्धतीने पूर्णविराम. पण श्रीकांत सर म्हणाले की हे शिबिर कुठल्याही पद्धतीनं समारोप नाही आहे, ही एक सुरुवात आहे. आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं पर्व सुरू होऊ शकतं. लवटे सरांनी ज्या मंदिर प्रवेशाचं गांधींच्या सुद्धा सूचनेचा अवेअर म्हणता येणार नाही, पण खूप चांगल्या पद्धतीनं आपलंही समर्थन ते मांडतात आणि त्याला जयप्रकाश जे उत्तर देतात ते तिथे गावलेले बघा. साणेवलीचे उपोषण आणि जयप्रकाश नारायण यांचं पत्र जे साणेवलींना सपोर्ट करणार होतं. तर हा मतभेद आणि अशा पद्धतीची मांडणी सातत्यानं महाराष्ट्रात राहिली, देशभर राहिली आणि त्याच्यामध्ये लवटे सर साधारणपणे आत्ताच्या या टप्प्यावर जे ते तरुण स्वतःला म्हणतायत, पण तर मला यासाठी असं म्हणायचं आहे तर आम्हा सगळ्या तरुणांना, त्याचबरोबर त्यांच्या वयाचे जे आता तरुण आहेत त्यांना एक जगाचं भान आणून देण्याचं काम करतो. दिले ना प्रकृती भान, संस्कृती भान. तर जगाच्या पटलावर आपण काय करतोय ना याचंही सर एक काहीतरी भान असतं की तुम्ही देश नाही तर जग फिरून आल्यामुळं जे सांगतं त्याचंही आम्हाला सातत्यानं एक मोल राहिलेला आहे. या सभेचा समारोप सुनीलताईंच्या अध्यक्षीय भाषणानं होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. आदरणीय लवटे सर आणि सर्व साथींनो, जिंदाबाद आणि जय जगत. एक खूप समृद्ध करणारा अनुभव आणि एक साने गुरुजींच्या जीवनाचा पट आपल्या पुढे उलगडल्यानंतर एक मनाची एक सद्गतीत अवस्था खरं ह्या क्षणी झालेली आहे आणि त्यामुळे हा समारोप आहे हे मी विसरून गेले काही काळ. त्यामुळे आता मला स्वतःलाच थोडं रिकलेक्ट करावं लागतं आणि रिऑर्गनाईज करावं लागणार असं दिसतं. या 3 दिवसांच्या शिबिराचा आता समारोप होतो आहे आणि श्रीकांत भाऊ म्हणाले तसा की समारोप ही एक सुरुवात आहे आता पुन्हा नवीन. तर कुणीतरी मगाशीच म्हणत होतं की सुनीताई 3 दिवस इथे राहिल्या. मला असं वाटतं की ही मी नवी ऊर्जा घेण्यासाठी इथे आलेले होते आणि ही नवी ऊर्जा घेऊन तुमच्याकडून मी चालले आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त तुम्हाला माझा सलाम आहे, तुम्हाला माझा जिंदाबाद. हे शब्द एवढ्यासाठी वापरते की आभार हा शब्द शक्यतो आम्ही टाळतो, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सलाम. दुसरं की कालही मी जसं म्हटलं तसं की मला खूप आशा वाटते आहे त्या क्षणी. तुमचा हा सगळा जो समूह गेले 3 दिवस ज्या चैतन्याने सळसळत होता त्याचं खूपसं श्रेय पुन्हा आपल्या श्रीकांत भाऊंना जातं आणि ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्या दिवशी आला होता त्या ठिकाणी आज नाही आहात हे तुमचं तुम्हाला जाणवतं, हे तुम्ही सगळ्यांनी बोलून पण दाखवलं आणि हेच खरं म्हणजे अपेक्षित असतं कुठल्याही शिबिराकडून. हा काळ जसा आहे आव्हानात्मक, त्यावेळी आपलं माणूस पण जागवणं, आपण सक्रिय राहणं, आपण अन्यायाच्या सामोरे जाणं आणि त्याचा प्रतिकार करणं, ह्या सगळ्या दिशेने आपल्या एक विचार प्रक्रिया सुरू झाली आणि कदाचित ती आपल्याला कृतीप्रमाण करेल अशी एक आशा त्यामुळे वाटते आहे. एक 4-5 वर्षांपूर्वी अशी एक स्थिती होती की म्हणजे जेव्हा मी 60 ओलांडली तेव्हा मी असं ठरवलं होतं माझ्या व्यक्तिगत पातळीवर की आता म्हणजे मी आंदोलनाच्या फार फ्रंटलाईनवर वगैरे कधीच नव्हते, पण जे काय काम करत होते तर आता आपण त्या फ्रंटलाईनवरून मागे यायला पाहिजे. आपण एक जेव्हा गरज असेल तेव्हा सपोर्ट दिला पाहिजे आणि नवी पिढी आली पाहिजे. निदान महाराष्ट्राच्या पातळीवर मला ही सगळी सशक्त नवी पिढी आंदोलनाच्या नेतृत्वाची दिसते आहे आणि त्याचंही खूप समाधान वाटतं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाची अनेक ठिकाणी सशक्त अशी तरुण पिढी, तरुण फळी ही नेतृत्वाच्या पातळीवर उभी आहे. ह्याचं मला फार समाधान वाटतं. आता आज त्या समाधानाचं पुढचं पाऊल माझ्या मनात पडलेलं आहे ते असं की ह्या सशक्त अशा तरुण फळींनी जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ते एक चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत त्याच्या पुढच्या पिढीचं मला काही पाऊल खुणा दिसत आहेत आणि ह्या शिबिराचं ते एक मोठं फलित आहे असं मला वाटतं. तुमच्याकडे त्याही तऱ्हेच्या आशेने मगाशी संजय भाऊंनी जेव्हा असं सांगितलं की किती संघटनांच्या लोकांनी आलेल्या इथे काय काम केलं ते,
आणि खरोखर हीच जनांदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाची खरी ब्युटी आहे. मी कालही तुम्हाला सांगत होते तसं की इथे काही मर्जर नाही, इथे काही संघटना आपल्या विलीन करून टाकणं नाही, तर आपल्या संघटना, आपल्या संस्था, आपली जनआंदोलनं, आपण स्वतःसुद्धा यांनी आपली स्वायत्तता कायम ठेवून आपलं वेगळेपण जे असेल ते जपत पण एकत्र यायचं आहे. आणि हे एकत्र येणं फार महत्त्वाचं असतं. विशेषतः अत्यंत एकाकी वाटण्याच्या ह्या काळात आपलं सगळ्यांचं एकमेकांच्या हातात हात असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती एक आशा पुन्हा मनात जागते आहे. मी आता फार बोलू तशी इच्छित नाही, कारण कालपासून तुमच्याशी सतत संवाद करतेच आहे. 2-3 गोष्टी फक्त अगदी थोडक्यात तुमच्या पुढे मांडते. एक, मला असं वाटतं की मला माहीत नाही की तुम्ही इथून पुढे जाऊन काय कराल, मला माहीत नाही की तुम्ही कसं माणूस व्हाल, पण माझी एक तुम्हा सगळ्यांना इच्छा म्हणा, विनंती म्हणा, आवाहन म्हणा असं आहे की पुन्हा गांधीजींच्या छत्रात ते मला सांगता येतं ते असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या मनात केव्हाही एक द्वंद्व उभं राहील की एखादी गोष्ट मी करू की नको करू, तेव्हा एकच प्रश्न मनाला विचारा की माझ्या ह्या कृतीने ह्या देशातल्या किंवा जगातल्या शेवटच्या माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. तो जर त्याच्या आयुष्यात बरा फरक पडणार असेल तर जरूर करा, पण नसेल पडणार तर त्याचा पुनर्विचार करा. आणि मला वाटतं गेल्या 3 दिवसांमध्ये आपण ज्या ज्या विषयांचा चर्चा केलेली आहे त्या अगदी पर्यावरणाचे प्रश्न असोत, सामाजिक न्यायाचे प्रश्न असोत, आर्थिक प्रश्न असोत, कुठलेही, या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक आपल्या पुढे येणाऱ्या द्वंद्वाला उत्तर मिळवताना मला असं वाटतं की हा विचार केला पाहिजे. दुसरं मला एक असं म्हणावं असं वाटतं की काल विशेषतः कालच्या दिवसभरात आपल्याला सतत म्हणजे पर्यावरणाच्या अंगाने आपण जेव्हा पाहत होतो आणि आजही सुजय भाऊंनी आपल्याला जेव्हा काही कायदे सांगितले आणि काही हे सांगितलं, त्यावेळी जसा हा क्रायटेरिया एक मी आता तुम्हाला सांगितला की शेवटच्या माणसाचं भलं की वाईट, तसं मला असं वाटतं की पर्यावरणाच्या सुद्धा आणि कुठल्याही प्रश्नावर पुन्हा आपल्या मनात जेव्हा द्वंद्व तयार होईल, किंवा मगाशी आपण एक छोटा एक्सरसाइज केला होता की आपण काय करू शकतो मी या पातळीवर, तर त्यावेळी पुन्हा गरज आणि हाव ह्याच्यातला फरक समजून घ्या. म्हणजे पुन्हा गांधीजींचंच एक वाक्य सांगते की ते असं म्हणाले होते की ह्या पृथ्वीकडे अशी पूर्ण क्षमता आहे की केवळ तिच्यावरचा मनुष्य प्राणीच नाही तर सगळे जीवजंतू आहेत, त्यांचा पोट भरण्याची, त्यांना जगवण्याची क्षमता तिच्यात आहे, त्यांची भूक भागवण्याची क्षमता तिच्यात आहे, पण कुणाही एकाची हाव भागवण्याची नाही. त्यांनी नीड आणि ग्रीड असे शब्द वापरले. तर मला असं वाटतं की हाव आणि भूक यातला फरक आपल्याला समजायला लागेल. खरं तर गेल्या 3 दिवसात हा एक नारा आपण दिला नाही, पण जनआंदोलनांना जसं संघर्ष आणि निर्माण हा नारा आहे, तसा जनआंदोलनांना काय हवं आहे, कसं समाज हवा आहे, तर त्याच्यात एक नारा आपण नेहमी देतो, समता, सादगी, स्वावलंबन, ला के रहेगा जनआंदोलन. तर आता ह्याच्यातल्या समता आपल्याला सगळ्यांना माहीत असते, स्वावलंबन खूपसं ऐकलेलं असतं, पण सादगीचे जे मूल्य आहे ते आपण जर स्वीकारलं नाही तर मग ही न संपणारी भूक, ज्याला हाव असं म्हणता येईल, ती कधी संपत नाही. आणि त्यामुळे समता आणि स्वावलंबनासारखं आपल्याला सादगीचा विचार करायला लागेल. आणि तिसरं, पुन्हा मी त्या पहिल्या माझ्या मुद्द्याकडे येते की पुन्हा गांधीजींच्याच एका वाक्याने की ते असं म्हणाले होते की ही पृथ्वी ही आपल्याला काही आपल्या मालकीची नाही, ही आपल्याला खाऊन संपवण्यासाठी मिळालेली नाही, तरी मागच्या पिढ्यांनी पुढच्या पिढीच्या हातात देण्यासाठी आपल्या हातात सोपवलेली आहे. त्यामुळे तिला आपल्याला संपवायची नाही आहे, खाऊन एक सुस्थित अवस्थेत, सुरक्षित अवस्थेत आपल्याला पुढच्या पिढीकडे, पुढीच्या हातात द्यायची. ह्या क्षणी त्या दोन्ही पातळ्यांवर माझ्या मनात हीच इच्छा आहे की जे सगळं काल आपण स्वातंत्र्याच्या सगळ्या चळवळीचा इतिहास पाहिला, आज साने गुरुजींच्या संबंध चरित्राच्या निमित्ताने त्याची एकतर्फीची उजळणी झाली आणि त्या तऱ्हेचं जग, त्या तऱ्हेचा देश, त्या तऱ्हेचा समाज जो बहुविधतेने नटलेला आहे,
ज्याची बहुविधता हेच त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, तीच त्याची समृद्धी राहिलेली आहे त्याच्या सकट. आणि त्याच्यासाठी मागच्या पिढीने आपल्याला संविधान दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वातंत्र्य चळवळ दिलेली आहे, एक अहिंसक मार्ग दिला आहे. तो केवळ आपल्या देशाला नाही तर जगाला दिशा दाखवतो आहे, जगाला लढाईचं परिवर्तनाचं एक तंत्र दाखवतो आहे. असा आपल्या हातात म्हणजे आमच्या पिढीच्या हातात देश सोपवलेला होता. तो तुमच्या पिढीच्या हातात सोपवताना आमच्यासारख्यांच्या मनात ही सारखी जाणीव असते की निदान तुमच्या हातात तो एक सुरक्षितपणे आपल्याला सोपवायला पाहिजे जो तुम्हाला पुढे घेऊन जाता येईल. तर खरं म्हणजे प्रत्येक पिढी ही अशी वाहक असते फक्त, पण आमची जबाबदारी आम्ही किती पार पाडू शकणार आहोत माहिती नाही. पण मला अशी शिबिरं जेव्हा होतात तेव्हा मात्र असं वाटतं की हे एक काम आपण बॅटन पुढच्या पिढीच्याकडे सोपवण्याच्या वेळी हे आपण काम करतो आहोत. आणि तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा माझ्या मनात आमची पहिली शिबिरं येत होती की सेवादलातूनच आम्ही घडलो आणि बाबा आमटेंकडे ज्या श्रमसंस्कार छावण्या होत होत्या त्याच्यातच बाबा आमटेंकडे आम्ही गेलो आणि तेथून कार्यकर्ते घडलो. ही 50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि आज पुन्हा शिबिरं हाच उपक्रम चालवून या सगळ्या मंडळींनी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत हा सगळा संस्कार नेलेला आहे असं माझी अशी माझी भावना आहे. बस मला वाटतं मी इथे थांबते. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. जनआंदोलनांचं राष्ट्रीय समन्वयात तुमचं स्वागत आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी इथे ज्या आपण परवापासून बोलतो त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही, पण तुमच्या व्यक्तिगत पातळीवरून तुमच्या काल परवा अनेकांनी जे प्रश्न मांडले इथे आपल्या आपल्या गावाचे, आपल्या आपल्या ठिकाणांचे, आपल्या आपल्या समाजांचे, त्या सगळ्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्यासाठी, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि लढेंगे जीतेंगे म्हणत लढेंगे तो जीतेंगे, लढेंगे तो ही जीतेंगे, लेकिन जीतने तक लढेंगे आणि हे समतेच्या आणि न्यायाच्या दिशेने जीतेंगे हे तुम्हाला सगळ्यांना आव्हान तुमचं आहे हे तुम्हाला त्याची जाणीव करून देत मी इथे थांबते. सगळ्यांना जिंदाबाद आणि जय जय. जिंदाबाद. मी काय आता बोलायला नाही थांबलेलो, त्यामुळे आता तुम्हाला लवकर मोकळं करणार आहे. जसं तुम्ही 3 दिवसाच्या शिबिरात या वेगवेगळ्या सत्रातून आतून मोकळं झालात तसं आता घरी जाण्यासाठी पण मोकळं करणार आहे. पण पुढील कामासाठी तुम्हाला तुमच्याच आतल्या कमिटमेंटनं बांधण्याचं आव्हान करून आम्ही मोकळं करत आहोत. खरं तर सगळ्यात पहिले तुम्ही सगळे शिबिरार्थी वेगवेगळ्या माध्यमातून इथं पोहोचलात याचं एक उदाहरण. कारण सगळ्यात पहिला आभार तुमचं. ज्या शिबिरातून आम्ही घडलो, बाबा त्यांचं आता नाव घेतलं, त्यांच्या सुब्बारावजी, डॉक्टर एस एन सुब्बारावजी हे एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळेस तिथे मी भारत की संतान या ज्या सर्वधर्म प्रार्थनेचं जे गाणं आहे त्याच्यात काम मराठीचं प्रतिनिधित्व करत होतो. तर सगळी मुलं येऊन थांबलेली होती आणि भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग येणार होते. सुब्बारावजी म्हणले माझे पाहुणे आलेले आहेत, माझा काय प्रोटोकॉलनुसार ते आल्याशिवाय सुरू करता येत नव्हतं, पण ते थांबले नाहीत. कारण ते पाहुणे सगळ्यात मोठे त्यांचे म्हणजे भाईजी सांगायचे आम्हाला की माझे पाहुणे म्हणजे हे आलेले सगळे शिबिरार्थी आणि मुलं आहेत. त्यामुळं सगळ्यात पहिलं तुमचा आभार, कारण आपणच पुढची पिढी आणि पुढचं भविष्य आहोत आणि घडवणार आहोत त्याच्या पुढचं पाऊल. त्यामुळं या शिबिरात तुम्ही आलात आणि व्यवस्थित शांत शिस्त पद्धतीनं सहभाग देऊन सर्व प्रक्रिया सर्व शिबिर अतिशय सकारात्मक वातावरणात तुमच्या सहभागामुळे आणखी ती ऊर्जावान झालं. त्यामुळे तुमचं मनपूर्वक आभार जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून. त्यासोबतच आज या समारोपीय सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी स्वीकृती दिली आणि ते आले. आणि अख्खं म्हणजे मला वाटतं की साने गुरुजी म्हणजे ती काही चित्र आमच्या डोळ्यासमोर अशी येत होती की मग ती कशी शिबिरं झाली असतील, मग ते कसं असेल जेलमधलं चित्र. तर हे सगळं उभारलं या शिबिराच्या शेवटी. आणि सरांचंही आभार. आत्तापर्यंत या 3 दिवसात जे शिबिराचं सत्र चालवलं किंवा शिबिरासाठी 3 दिवस इथे राहून वेळ देण्याचं जे स्वीकृती त्यांनी दिली ते म्हणजे आपल्या या शिबिराला एक वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवलं. शिबिराचं समारोप नाही या ट्रेनिंगचा, तो सुरुवात असं ज्यांनी म्हटलं असे श्रीकांत दादा. त्यासोबतच समन्वयाची टीम, समाजभानची जी चाचणी, ज्या समाजभानच्या चाचणीत आपण गुंतून गेलो म्हणजे ज्यांचा काही पाण्याचा मुद्द्याशी संबंध नाही पण त्यांनी सुद्धा व्यक्त झाले आणि आपण त्या मुद्द्यापर्यंत पोहोचलो. त्या समाजभानची चाचणीच्या माध्यमातून आपल्यासमोर ज्यांनी
व्यक्त झाले हे आपल्या परंतु ह्या तिन्ही दिवस ते आपल्या सोबत राहिले ते असे विनय सर. मी त्यासोबत एक गोष्ट आवर्जून सांगतो की इकडे संजय रेंडाळकर सरांचं नाव आलं की किंवा इंद्रायणी ताई असं जे जोड येतं तुम्हाला कदाचित माहिती काही जणांना नसेल, पण सुनीती सुलभा रघुनाथ आमच्या सुनीती ताई आणि विनय सर हे जीवनसाथी आहेत. आणि खरं तर मी काल संध्याकाळीच म्हणणार होतो किंवा दुपारी सकाळी म्हणणार होतो की मोकळ्या वेळेत यांना पकडा, तुम्ही कधी भेटलात कसं भेटलात ह्या रोमांचकारी कहाण्या पण ऐकणं गरजेचं असतं. पुढील वेळी त्यांना नक्की पकडा ज्या शिबिरात असतील कार्यक्रमात असतील, कारण ते कसे घडले. कारण हे आंदोलनात करत म्हणजे स्वतःच्या नोकऱ्या करत करत ते आंदोलनं करत करत या सगळ्या म्हणजे आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं तर ते या पिढीमुळे पोहोचलंय तेवढ्या शिस्त पद्धतीनं. त्यासोबतच सुनीतीताई स्वतः इथे उपस्थित 3 दिवस राहिल्या. वेगवेगळ्या पैलूंचं मार्गदर्शन आम्हाला सततच असतं पण ते तुम्हालाही लाभलं. शिस्तप्रियता आणि मध्ये मध्ये आपल्याला वाटलं की सुनीताई काहीतरी म्हणतात हे चूक, पण त्यातून आम्ही आता इथं उभं राहिलो आहोत, इथून इथं आलो आहोत तर त्याची कारणं ही सगळी व्यक्तिमत्व आहेत. त्या सुनीतीताईंचंही आता घरच्या ही सगळी औपचारिकता आहे तरीही मी आभार मानतो समन्वयातर्फे. सोबतच अनेक साथी ज्यांचं ज्ञात अज्ञातपणे या सगळ्याला सहकार्य राहिलं, दाते असतील सहकारी असतील या सगळ्यांचे आभार. आणि आता खास करून 2 टीम आहेत. एक तर महत्त्वाची टीम म्हणजे या आयोजनातली म्हणजे सुजय दादा असतील, प्रसाद भाऊ असतील, संजय दादा, शिरदताई आणि बाकी आमचे समन्वयातले सर्व साथी या सगळ्यांचंही आभार मानतो. आणि त्यानंतर शेवटी आणखी खास आभार म्हणजे अमोल असेल, अशोक असेल, रुचिता असतील आणि बाकी अनेक सगळे साथी आहेत की ज्यांनी याच्या आयोजनापूर्वीपासून आणि आयोजनात इथला सगळा हा समारोपापर्यंतचा हा सगळं शिबिर व्यवस्थितपणे पार पाडण्यात आपली भूमिका निभावली. त्या सर्वांचे एकदा आभार मानतो. सर्वांना जिंदाबाद देतो कारण शेवटी आपल्याला राष्ट्रगीत पण त्याच्या आधी आमचा एक जनआंदोलनाचा नारा जो सुनीताईंनी सांगितला तो आपण बिगर माईकचा एकदा म्हणू. तो म्हणजे आहे समता सादगी स्वावलंबन लाके रहे जन आंदोलन. समता सादगी और स्वावलंबन